एकूण 25 एकांकिका या 3 दिवसांमध्ये सादर झाल्या. जवळपास राज्यभराच्या 6 केंद्रांमध्ये 100 पेक्षाही जास्त एकांकिकांचं सादरीकरण झालं आणि त्यातील 25 एकांकिका एकापेक्षा एक सरस. परीक्षकांचा सुद्धा आता संवाद चालू आहे एकमेकांशी की नेमकं उत्तम काय कोणाला द्यायचं, इतकी चुरशीची स्पर्धा त्या ठिकाणी झालेली आहे. मी व्यासपीठावरती दिग्गज या सर्व कलाकारांच्या वतीनं, सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं, सुप्रसिद्ध नाट्य, सिने आणि टी व्ही मालिकांचे अभिनेते सन्माननीय जयवंतजी वाडकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. माननीय माजी सभागृह नेता, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते मान्य श्री परेशदादा ठाकूर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि जयवंतजी वाडकर साहेब यांना सन्मानित करावं. जयवंतजी वाडकर साहेब यांचं स्वागत या ठिकाणी आपले लाडके परेशदादा ठाकूर करतायत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी वैभव बुवांना विनंती करतो की त्यांनी श्री जयंत पगडेजींचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. वैभव बुवा. वैभव बुवांना विनंती करतो की तुम्ही जयवंत पगडे. श्याम कोंडेजींना मी विनंती करतो की आपण कल्पनाताई कोठारी यांचं या ठिकाणी स्वागत करावं. वेगवेगळ्या 6 केंद्रांवरती आपली ही स्पर्धा पार पडली. या विविध केंद्रांचे केंद्रप्रमुख यांचाही सन्मान, यथोचित सन्मान होणं ही अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी विविध केंद्रांचे केंद्रप्रमुख यांना या व्यासपीठावरती बोलवतो आहे. जळगाव केंद्राचे प्रमुख विशाल जाधव यांनी कृपया रंगमंचावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे पुणे शाखेचे स्वप्नीलजी खंबायत यांनी कृपया व्यासपीठावरती यायचंय. कोल्हापूर विभागाचे अनुपम दाभाडे यांनी आणि सातारा केंद्र अतिशय व्यवस्थितपणे हाताळणारे, अनेक उपक्रमांमध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे कल्याणजी राक्षे यांनीही व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. परेशदादांना विनंती की आपल्या शुभहस्ते आपण या केंद्र प्रमुखांचा यथोचित सन्मान करावा. आपल्या या संपूर्ण आयोजनाचे आमचे मीडिया पार्टनर जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत. त्यांनीही कृपया रंगमंचावरती यावं. साहिल रेळेकर साहेब, कृपया आपण रंगमंचावरती यावं आणि उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आमचे मीडिया पार्टनर आहेत जय महाराष्ट्र न्यूज चॅनल. परेशदादांना विनंती की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. गेले 3 दिवस आपण अंतिम फेरीसाठी नाट्यानुभव घेत आहोत. ज्या प्राथमिक फेऱ्या पार पडल्या त्यांचे जे परीक्षक म्हणून ज्यांनी काम केलं प्राथमिक फेऱ्यांच्या, ते परीक्षक सन्माननीय आशीर्वादजी मराठे साहेब यांना मी रंगमंचावरती बोलावतो आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत कर. कारण मंडळी 100च्या वर नाटकं होती आणि त्या सर्वांचं अचूक परीक्षण आणि निरीक्षण करणं ही खूप कठीण गोष्ट आहे आणि ती लीला आपण पार पाडलेली आहे. जयवंतजींना विनंती की आपण आशीर्वाद सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे प्राथमिक फेरीतील परीक्षक सौ मानसीताई मराठे यांनाही मी रंगमंचावरती बोलावतो आहे. मी कल्पनाताई कोठारी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते
मानसीजी मराठे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो, कारण तुमच्यासाठी कष्ट घेतलेली ही मंडळी आहेत आणि अचूक परीक्षण केलं आहे म्हणून अचूक नाट्य या रंगमंचावरती सादर झाली. आशीर्वादजी मराठे सर, आपण रंगमंचावरती यायचं आहे. मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं. अतिशय आजचे गेले 3 दिवस आम्ही जे पाहतोय, इतकी अप्रतिम नाटकं तुम्ही निवडलीत, त्याबद्दल तुमचं खरोखर कौतुक आहे. तर हा अनुभव कसा होता जरा आपण आपल्या शब्दामध्ये सांगितलं तर बरं होईल. धन्यवाद. खरं तर कुठलाही आनंददायी प्रवास संपूच नाही असं वाटतं, पण प्रत्येक गोष्टीला शेवट असावाच लागतो, कारण तेव्हाच पुढे नवीन काहीतरी आणखी घडणार असतं. तसा हा आजचा प्रवास आहे. साधारण 15 दिवस आमचे प्राथमिक फेरीमध्ये गेले. जळगाव, पुणे केंद्र, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर आणि पनवेल या ठिकाणी स्पर्धा संपन्न झाली. मला वाटतं ह्या स्पर्धेच्या इतिहासात सुद्धा पहिल्यांदाच नवरा बायको परीक्षक असतील प्राथमिक फेरीत. त्यामुळे आम्हाला देखील सोयीचं गेलं ते. आणि स्पर्धा अतिशय सुंदर झाली. म्हणजे हा जो अनुभव होता हा आमच्यासाठी सुद्धा विलक्षण होता, हे मी नक्की सांगू शकतो. कारण जळगावसारख्या ठिकाणी असो किंवा कोल्हापूर असो किंवा पनवेलमध्ये जे मुंबई ठाणे वगैरे सगळी केंद्र होती, पुण्यातलं असो, विषयांची विविधता एवढी होती आणि सांगायला एक आनंद होतो की एकही एकांकिका रिपीट झाली नाही प्राथमिक फेरीत सुद्धा. 80% संहिता ह्या नवीन लेखकांनी नवीन लिहिलेल्या होत्या. फार तर एखाद दुसरं वर्ष झालं असेल. आणि विषय तर एवढे खतरनाक होते एकापेक्षा एक की आम्हाला खरंच परीक्षण करताना मजा आली. आम्हाला सुद्धा शिकायला मिळालं खूप, कारण आम्ही जेव्हा करत होतो, म्हणजे मी इतका म्हातारा नाही आहे, पण आता एका स्पर्धा करून बरीच वर्ष झाली, तर त्यावेळी इतका प्रकार नव्हता. कारण म्हणजे टेक्निकचा असो किंवा काही असो किंवा विषयाचं वैविध्य एवढ्या प्रकारे नव्हतं वाटत आम्हाला तरी. पण आत्ता भयंकरच सुंदर अनुभव होता सगळा. मला अतिशय सांगायला आनंद होतो. आणि स्पर्धेच्या आयोजनाबद्दल बोलायचं तर दृष्ट लागण्यासारखी ही सगळी मंडळी आहेत. इतक्या सुंदर पद्धतीने हे आयोजन करतात. बोल. अनुभव सुंदर होता, भयंकर नव्हता. आणि विषयांच्या हा म्हणाला त्याप्रमाणे विविधता होतीच, पण काही म्हणजे 50 एकांकिका तरी 19-20 मध्ये होत्या की काय करावं. बऱ्याचशा संघांचे फोन पण आले आम्हाला की आमची, पण खूप विनम्रपणे आले की म्हणाले की तुम्ही का नाही केलं, आम्ही पुढे कुठे केली त्याचं म्हणजे परफॉर्मन्स केला तर मग आम्हाला काही सुधारणा सांगू शकाल का. पण खूप छान एक्सपिरियन्स होता आणि सगळ्यात म्हणजे पनवेलवाल्यांच्या आम्ही प्रेमात पडलोय. त्यामुळे मला काही वाटत नाही की अजून काही दिवस आम्ही त्या धुंदीतून बाहेर येऊ. आणि परीक्षकांची भांडण करावं असं कुठल्याही संघाला वाटलं नाही, म्हणजे पर्टिक्युलर सिलेक्ट झाले नाहीत त्यांना. हे मला वाटतं चांगलं लक्षण असावं. सगळ्यात म्हणजे आमच्या दोघांमध्ये काही भांडणं नाही झाली, त्यामुळे बरं वाटतंय. आणि खरोखर आयोजकांच्या म्हणण्यानुसार विभागवार पण निवड करायची होती. विषयांचं वैविध्य ठेवायचं होतं. कुणावरही अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. आणि एक आणखी सांगायला आनंद होतो की आयोजक आमच्याबरोबर असायचेच, तर आम्ही त्या केंद्राचा निकाल लावायच्या आधी त्यांचा निकाल तयार असायचा, जो कधीच चुकला नाही. मी सिरियलमध्ये एखाद दुसरा नंबर खालीवर झाला असेल कदाचित, ते आम्ही सिलेक्ट करत होतो त्याच्यामध्ये, पण आम्ही ज्या निवडल्या त्याच एका त्यांनी सुद्धा निवडल्या होत्या. आणि अमोलला आम्ही म्हणायचो, अरे तुम्हीच निकाल सगळा हे केलं, मग आम्हाला कशाला बोलवलं, तुम्हीच लावत जा, असं इतकं पण बोलायचं. फक्त एक मला सांगावं असं वाटतं, वाचिक अभिनयावरती जास्तीत जास्त भर अजून दिला गेला पाहिजे. कारण हल्ली काय झालंय, तंत्र खूप आहे, पण आता ज्येष्ठ लोक आपल्या बरोबर आहेत सगळे. सतीश पुळेकर सर आहेत, जयवंत वाडकर आहेत, स्वतः आत्ताचे तिन्ही परीक्षक जे आहेत हे वाचिक अभिनयाला प्रचंड महत्त्व देणारे आणि कमांड असणारी मंडळी आहेत. तंत्र हे तुम्हाला सहाय्य करणारे, लाईट्स असतील, म्युझिक असेल, नेपथ्य असेल, पण तुमचं डिक्शन जर क्लिअर नसेल, आणि पाणी तांदाच्या गोणी प्लीज करू नका. जर प्रमाण भाषेमध्ये एकांकिका लिहिली असेल तर प्रमाण भाषेतच बोललं गेलं पाहिजे. जर प्रादेशिक भाषेत असेल तर तुम्ही त्या भाषेप्रमाणे बोललात तर काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळी तुमचा परफॉर्मन्स सुंदर होत असतो, तुम्ही सगळं टेक्निक छान वापरता, रंगमंचावर सहज वावरता, पण त्यावेळी पटकन पण जर कानावर आदळला म्हणजे तो आदळतो, तर
तर त्याची काळजी घेतली पाहिजे असं जास्त मला वाटतं. बाकी स्पर्धेबद्दल काही छान. आणि या प्रश्नच स्पर्धेच्या नाही. निमित्ताने बरेचसे मित्र मैत्रिणी छोटे मित्र मैत्रिणी पण झालेत, त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि पुढच्या वर्षी स्पर्धा बघायला तरी येणारच आम्ही. सर्व स्पर्धकांचा उत्साह आणि एकंदर, कारण मी पर्टिक्युलरली आता अंतिम फेरीला तर प्रत्येक एका याच्या आधी मी बॅकस्टेजला येऊन थांबत होतो विंगमध्ये, सगळी तयारी बघत होतो, कारण तो एक एक्सपिरियन्स वेगळाच असतो. आणि एवढी सगळ्यांची मेहनत आणि ही जी आहे ना, एक कमाल आहे. म्हणजे मराठी रंगभूमी आयुष्यात कधी संपू शकत नाही, हे मात्र जाणवलं. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर. आणि मला सांगायला विशेष अभिमान वाटतो की हे आमचे जे परीक्षक आहेत, ते आशीर्वादजी मराठे आणि सौ मानसीताई मराठे यांनीही अटल करंडक या एकांकिका स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. आणि एकेकाळचे ते दोघंही उत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचं पारितोषिक त्यांना मिळालेलं होतं. राज्यभर नाट्यस्पर्धा होतात विविध ठिकाणी छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये. पण मला सांगायला सार्थ अभिमान वाटतो की प्रत्येक इव्हेंटला एक ब्रँड अँबॅसेडर असतो वेगवेगळ्या ठिकाणी. तर मग आमच्या परेश दादांच्या मनामध्ये असं आलं की नाट्य स्पर्धेला ब्रँड अँबॅसेडर का असू नये. आणि ब्रँड अँबॅसेडर असलेली पहिली महाराष्ट्रातली स्पर्धा म्हणजे आपली अटल करंडक आहे. याचं सर्व श्रेय परेश दादांना आणि त्यांच्या सर्व टीमला जातं. आता या आमच्या या स्पर्धांमध्ये गेल्या 11 वर्षांमध्ये कोण कोण दिग्गज या आमचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून झाले. आणि आमचं एक वैशिष्ट्य असं आहे परेश दादांचं किंवा आमच्या प्रशांत दादांचं की ब्रँड अँबॅसेडर तोच होईल किंवा परीक्षक तोच होईल प्राथमिक परीक्षेचा ज्यानं इथं अभिनय केलेला आहे. आणि असेच ब्रँड अँबॅसेडर आम्ही निवडले ज्यांनी ही स्पर्धा गाजवली आणि त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक त्यांना मिळालं. तेच आमच्या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर होतात. ओंकार भोजने हे आमचे पहिले ब्रँड अँबॅसेडर होते. त्यांना आपण जाणताच, त्यांचा अभिनय तुम्ही पाहिला असेलच हास्य जत्रेमधून. त्यानंतर पृथ्वी प्रताप यांनीही इथं अभिनय केलेला आहे, प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे. अजिंक्य ननावरे ज्याचा TV सिरियल्समध्ये बऱ्याच नाटकांमध्ये तुम्ही पाहत असाल, ते देखील याच नाट्य स्पर्धेतून घडलेली मंडळी आहेत. आणि आता या वर्षीच्या 11व्या नाट्य एकांकिका स्पर्धेची जी परीक्षा आमची ब्रँड अँबॅसेडर आहे ती आहे सर्वांची लाडकी रुचिरा जाधव. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रुचिराचं. तिनं देखील या मंच गाजवलेला आहे आणि एकेकाळी तुमच्यासारखंच तिने परफॉर्म केलेला आहे. मी परेश दादांना विनंती करतो आपण रंगमंचावरती यावं आणि रुचिराचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करावा आणि उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या ब्रँड अँबॅसेडरचं या ठिकाणी कौतुक करावं. थँक्यू. रुचिरा, तूही थोडक्यात तुझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी तुला विनंती. थोडक्यात नाही केलं तर चालेल का? म्हणजे ते समोरच्यात बघ, ते तुला चालेल तासन का तास थोडक्यात नाही ऐकतील. केलं तर? ते मला माहिती आहे हीच ती वेळ, हाच तो क्षण ज्याची तुम्ही वाट बघताय आणि मध्ये मध्ये, कारण आय हॅव बीन देअर ना, त्यामुळे आय कॅन टोटली रिलेट. तुम्हाला फक्त आणि फक्त आता रिझल्ट ऐकायचा आहे. तुम्हाला स्वतःला खात्री असणार आहे की मला पहिलं मिळणार आहे, दुसरं मिळणार आहे. पहिल्यासाठीच अर्थात जास्त तुमची इच्छा असणार आहे, पण जास्त वेळ घेणार नाही. पण तुमच्यातलीच एक आणि आपला मार्ग सेम आहे. फक्त माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत रादर मी शेअर करू इच्छिते. म्हणजे असं काही मनोगत, मला माहिती आहे यांचं मनोगत, ब्रँड अँबॅसेडरचं मनोगत असं एक यांचा स्लॉट होता, तो आहे हा. पण मला मनोगत असं नाही, पण तुमच्याशी काही गोष्टी फक्त शेअर करायच्या. येस, ऑफकोर्स, म्हणजे काही वर्षांपूर्वी मी तिथे बसले होते. माझं नाव असं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून एका एकांकिकेसाठी घेतलं गेलं होतं आणि तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं अशी काहीतरी कॉन्सेप्ट येईल. त्यामुळे सगळ्यात आधी तर प्रशांत दादा आणि प्रशांत सर, परेशजी, तुमचं थँक्यू. तुम्हाला तुमचे खूप खूप आभार की तुम्ही इतकी छान कॉन्सेप्ट आणली. कारण हे फक्त माझ्यासाठी नाही तर यांच्यासाठी सुद्धा खूप प्रोत्साहनात्मक असणार आहे.
त्यामुळे एकदा सरांसाठी आणि संपूर्ण अटल करंडकच्या टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आजही स्पर्धेत भाग घेतला नाहीये, पण एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून किंवा या टीमचाच एक भाग म्हणून मी रंगमंचावर येते. तरी सुद्धा नर्वसनेस आहे, म्हणजेच पाय जमिनीवर आहेत आणि सगळं नॉर्मल आहे असं समजायचं. आणि खरंच म्हणजे मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो जेव्हा रियालिटी शो सुद्धा मी केला तर स्क्रिप्टेड असतं का किंवा किती खरं असतं? आता तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे माहीत नाही, पण आय वॉज अ पार्ट ऑफ वन ऑफ द फेमस रियालिटी शो. पण प्रत्येक शोची किंवा प्रत्येक माध्यमाची आपली आपली एक गंमत असते असं मी म्हणेन. आणि ती गंमत प्रत्येक माध्यम जपत असतं. त्यामुळे वी ड्यू रिस्पेक्ट टू ईच अँड एव्हरी माध्यम. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त खरं काही असेल ना तर ती म्हणजे आपली रंगभूमी आहे, कारण इथे एडिट नसतो. जे असतं ते लाईव्ह असतं. आणि त्यामुळे त्या रियालिटी शो नंतर बाहेर येऊन जर मी पहिलं प्रोजेक्ट कुठलं केलं असेल तर ते म्हणजे नाटक. भरत सर आणि केदार सरांबरोबर काम करण्याचं भाग्य मला लाभलं. आणि पुन्हा एकदा काय म्हणायचं ते रंगभूमी जगले. आणि त्यामुळे आणि परत 2 वर्षानंतर बॅक टू रंगभूमी. सो हे सायकल जे काही सुरू आहे ते मला फार आवडतं आहे. आणि येस आय एम फॉलिंग शॉर्ट ऑफ वर्ड्स. आणि खूप छान फिलिंग आहे खरं तर, कारण एका स्पर्धेचं म्हणजे कुठल्याही प्रोडक्ट्स किंवा आपण बऱ्याच ब्रँड्सचं ब्रँड अँबॅसेडर होणं एक वेगळी गोष्ट असते, पण एकांकिका स्पर्धा म्हणजे हे मूळ आहे. तर हे तुम्ही खूप छान पद्धतीने रिलेट करू शकता, जिथे मी सुद्धा लाईट्स बॅकस्टेज हे सगळं करून मग एकांकिकेची मुख्य अभिनेत्री आणि त्यानंतर आता त्याच एकांकिका स्पर्धा या माध्यमाची ब्रँड अँबॅसेडर. सो हे कुठेतरी सायकल कंप्लीट झाल्यासारखं वाटतं. आणि हे माझ्यासाठी फार इमोशनल गोष्ट आहे. म्हणजे बाकीचे बरेच सारे प्रोजेक्ट्स मूवी असो किंवा सिरियल्स असो ते करणं एक वेगळी गोष्ट, पण इथे आल्यावर फायनली घरी परत आल्यासारखं वाटतं आणि ती फिलिंग फार छान आहे. त्यामुळे तुमचा अगेन फार वेळ घेणार नाही, फक्त एवढंच सांगेन आता ऑफकोर्स तुम्ही या एकांकिका करताय, नाट्यक्षेत्रात आहात, म्हणजेच तुम्हाला अभिनय या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे. माझं स्वतःचं अजून म्हणजे मी सुद्धा त्याच मार्गावर आहे, मलाही करायचं आहे. पण फक्त एवढंच सांगेन की या पूर्ण मार्गामध्ये या पूर्ण प्रोसेसमध्ये ना अडथळे येतात. म्हणजे हे जस्ट आउट ऑफ एक्सपिरियन्स तुमच्यातल्या एकाला जरी युजफुल ठरलं तरी आय विल बी हॅपी. दॅट्स वाय आय एम शेअरिंग इट. की अडथळे येतात. एक पॉईंट असा सुद्धा येतो की जेव्हा असं वाटतं आय शुड क्विट, आणि दॅट इज द पॉईंट यू शुड नॉट क्विट. आणि एक दिवस घ्या, थोडा वेळ घ्या स्वतःसाठी आणि थोडा वेळ घेऊन स्वतःवर अजून थोडा विश्वास ठेवा, कारण तो पॉईंट येतो. आणि हे आउट ऑफ एक्सपिरियन्स फक्त मी आत्मीयतेने शेअर करू इच्छिते, कारण मला तुम्हा सगळ्यांना सुद्धा मोठं झालेलं बघायला फार आवडणार आहे. आणि रंगभूमीसाठी फक्त 1-2 ओळी लिहिल्या होत्या त्या म्हणून मी माझं मनोगत संपवते. तू रंगभूमी, तू कर्मभूमी, तू रंगभूमी, तू कर्मभूमी, तू घडवले आम्हा, तूच आमची जननी, नटेश्वर आमचा विठ्ठल आणि तूच आमची पंढरी. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आणि आता मी परेश दादांना बोलण्याची विनंती करणार आहे, कारण ही जे तुम्ही पाहता आहात ही स्पर्धा भरवणं आणि घेणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप मोठी इच्छाशक्ती असावी लागते, खूप मेहनत घ्यायची तयारी असावी लागते. अनेक अडीअडथळ्यांना पार करून नवीन पिढीला उत्तम देण्याची तयारी असावी लागते, तेव्हाच हे घडतं. हे अशी शक्य नाही. मंडळी, मी नेहमी असं म्हणतो की जेव्हा जेव्हा पनवेल आणि रायगडचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पहिलं सुवर्ण अक्षरात रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांची सुवर्ण अक्षरात नावं लिहिली जातील, ज्यांच्याशिवाय पनवेल रायगडचा इतिहास अपूर्ण आहे. असं व्यक्तिमत्व. जोरदार टाळ्या परेश दादांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. रामशेठ ठाकूर सायंकास मंडळ, चौकाळ ठाकूर महाविद्यालय आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो 11वा राज्यस्तरीय अटल नाट्यकरंडक स्पर्धा हा इथे भरवण्यात आलेला आहे. याच्या बक्षीस पारितोषिक वितरणा समारंभाच्या वेळेस आपण आता
या इथे आपण सर्वजण हजर आहोत. ह्या स्पर्धेला ज्यांनी प्रामुख्याने या स्पर्धेचं परीक्षण केलं म्हणजे प्राथमिक फेरीचे परीक्षक आशीर्वाद मराठीची मानसी मराठी मॅडम, त्याचबरोबर अंतिम फेरीचे परीक्षक सुकन्या मोने मॅडम, देवेंद्र प्रेमजी, विराजस कुलकर्णीजी, आपल्या स्पर्धेचे ब्रँड ॲम्बॅसिडर रुचिरा जाधव, गौरव रंगभूमीचा पुरस्कार मानकरी आजचे जे आपल्या ह्या वर्षाचे आहेत असे सतीश पुणेकरजी, या स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून या इथे हजर असलेले माननीय जयंत वाडकर साहेब, त्याचबरोबर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि पनवेल शहर भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष माननीय जयंत पगडे साहेब, सुप्रसिद्ध निर्मात्या आणि आमच्या प्रमुख आधारस्तंभ कल्पना कोठारी मॅडम, या इथे उपस्थित असलेले सर्व या स्पर्धेचे आयोजक ज्यांनी गेले दोन महिने सातत्याने इथं पूर्ण मेहनत केली, गेल्या 6 महिन्यापासूनची मेहनत आणि 2 महिन्यापासून त्यांनी स्वतःचा कोणत्याही प्रकारचा कामधंदा सर्व काही बाजूला ठेवून त्यांनी पूर्णपणे स्वतःला ज्यांनी झोकून दिलेले आहे असे या इथे असलेले आपल्या या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे कार्यवाह माननीय श्याम पुंडेजी, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष माननीय अभिषेक पटवर्धनजी, अमोल खेर, चिन्मय समेळ, गणेश जगताप सर आणि त्याचबरोबर या इथे असलेले त्यांचे सहकारी, या इथे उपस्थितलेले सर्व सावंतराव ठाकूर महाविद्यालयाचे सर्व स्वयंसेवक आणि मित्रांनो, खरोखर हे समजा ह्या सर्वांच्यामुळेच ही स्पर्धा ही यशस्वी होऊ शकलेली आहे. हे स्पर्धेचं फक्त 11वं वर्ष नाही आहे, तर हे अटल नाट्यकर्णक या राज्यस्तरीय स्पर्धेचं 11वं वर्ष आहे आणि जिल्हास्तरीय स्पर्धा चालू होऊन या स्पर्धेला हे आता हे 18वं वर्ष आहे. फक्त मधील 2012-2013 हे 2 वर्ष व्यतिरिक्त ही स्पर्धा सातत्याने ही घेण्यात आली आणि त्यासाठी सर्वांनी या इथे मेहनत केली. पनवेलकरांनी या इथे जो प्रतिसाद दिला, जो आशीर्वाद दिला, जो पाठिंबा दिला आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा ही उभी राहू शकलेली आहे. आज माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना काही कारणांच्यामुळे या इथे उपस्थित राहता आलेलं नाही आहे. माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांना सुद्धा या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित राहता आलेलं नाही आहे. परंतु ह्यांनी जे मार्गदर्शन केलं, यांनी जे पाठबळ दिलं आणि त्याच्यामुळेच ही स्पर्धा ही उभी राहू शकलेली आहे. सातत्याने ती मोठी होत गेलेली आहे. आता सुद्धा या इथे आणखीन काही मोठ्या घोषणा ह्या करावयाच्या होत्या, परंतु माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर जे आपल्या या अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आहेत ते इथे नाही आहेत. आताचं हे भाषण हे त्यांचं भाषण असणार होतं आणि त्यांचा हक्क हा त्यांचाच आहे. आज या इथं त्यांच्या वतीने मी इथं बोलण्यासाठी आहे, म्हणून मी मोठ्या घोषणा करणार नाही. परंतु ही स्पर्धा ही सातत्याने मोठी होत राहील आणि या स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबईकरांपर्यंत या इथे आपली जी अदाकारी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि मराठी नाट्य क्षेत्राचं जे संतचे क्षेत्र जे अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये आहेत ते त्यांना दर्शन व्हावं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या जमान्यामध्ये रीलला जास्त महत्त्व आलेलं आहे, परंतु नाटक पाहताना जे आपल्याला डेप्थ बघायला आपल्याला भेटते आणि जे आपण आपण फील करत असतो ते आपल्याला रीलमध्ये आपल्याला फील करता येत नाही किंवा चित्रपटामध्ये आपल्याला ते पाहता येत नाही. आणि म्हणूनच नाट्यक्षेत्राचं आणि विशेषतः मराठी नाट्यक्षेत्राचं असलेलं जे महत्त्व आहे ते वेगळंच आहे आणि हे वेगळेपण, हे महत्त्व पण हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे आवश्यक आहे आणि ह्यासाठीच आपल्या सर्वांची साथ सुद्धा आवश्यक आहे. आम्ही अटल नाट्यकर्णक टीमच्या माध्यमातून या इथं वारंवार सातत्याने हे प्रयत्न करत असतो. आपली जर साथ लाभली तर पुढील काळात सुद्धा हेच प्रयत्न चालू राहतील. एवढंच मी इथं आपल्याला सांगेन. आपल्या सर्वांना या इथे मी शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप आभार आणि असंच आपलं अनमोल मार्गदर्शन आम्हाला लाभावं हीच नम्र विनंती. मंडळी, मराठी नाट्यभूमी या नाट्यभूमीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे.
अनेक वेगवेगळ्या नाट्य चळवळीतून मराठी रंगभूमी समृद्ध झालेली आहे, सशक्त झालेली आहे. अनेक या रंगभूमीनं अनेक अभिनेते दिग्दर्शक आपल्याला दिले, पण केवळ हेच नव्हे तर उत्कृष्ट नेपथ्यकार, संगीतकार, प्रकाश योजनाकार असे अनेक दिग्गज त्या त्या प्रांतात काम करणारे आपल्याला दिले. आपण सर्वांचे लाडके नेते आणि माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेब यांची अशी एक संकल्पना होती की ज्यांनी रंगभूमीचा गौरव वाढवला, ज्यांच्यामुळे मराठी रंगभूमीचा गौरव झाला, अशा दिग्गजांचाही आपण या एकांकिका स्पर्धेमध्ये सन्मान केला पाहिजे. आणि म्हणूनच त्यांच्या संकल्पनेतून हे गौरव रंगभूमीचा ही संकल्पना साकार झाली. आणि पहिला पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेते श्री प्रकाश बुद्धिसागर, नाट्य दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर यांना मिळाला. त्याचप्रमाणे दुसऱ्या वर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी श्री जयंत सावरकरजी यांना मिळाला. आणि मागील वर्षीचा पुरस्कार पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशे यांना देण्यात आला. आणि या वर्षीचा पुरस्कार आपण ज्यांना देतो आहोत ते आपणा सर्वांचे लाडके आणि आदरणीय असे अभिनेते, ज्येष्ठ अभिनेते सतीशजी पुळेकर यांना आपण तो देतो आहोत. आणखी जोरात टाळी वाजली पाहिजे, कारण मंडळी, मराठी रंगभूमी, मराठी टेलिव्हिजन, मराठी चित्रपट, अभिनेत्याचा किंवा नायकाचा एक वेगळा चेहरा होता, एक वेगळ्या संकल्पना होत्या. या सर्वांना स्वतःच्या हिमतीवर छेद देणार असं एकमेव व्यक्तिमत्व जर असेल तर सतीश पुळेकर साहेब आहेत. अनेक एकांकिका दिग्दर्शित केल्या. आणि गंमत सांगू का, अतिशय शिस्तप्रिय अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे. नाट्यक्षेत्रामध्ये, कलाक्षेत्रामध्ये शिस्त आणि या गोष्टी थोड्याशा दुर्मिळ असतात, पण सतीश सरांचं शिस्त इतकी कडवी होती की त्यांनी अनेक दिग्गज नटनट्या घडवलेल्या आहेत. आणि असं व्यक्तिमत्वाचा आपण आज या ठिकाणी गौरव रंगभूमीचा त्यांचा गौरव करतो आहोत. सुरुवातीला त्यांच्या संपूर्ण जीवनपट दाखवणारी, त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग दाखवणारी एक ध्वनिचित्रफीत आम्ही तयार केलेली आहे, ते आपण पाहावीत. ज्याच्या हातात तू प्रथम हात देशील ना, त्याचा हात तू आयुष्यात कधीही सोडू नकोस. बर. त्याच्याशीच लग्न कर. रविकराच्या स्वागतासाठी दिशांनी नेसलेली वळसले सोनसई आणि पहिल्या पावसाच्या अधीर धारांनी चुंबिता जळाला अवचित पडलेली नाजूक फळी. दादर येथील बालक विहार विद्यालयामध्ये आपले शालेय शिक्षण शिस्तबद्ध पद्धतीने बहरत गेले. पुढे खेळाची ओढ आणि आवड जोपासत आपण खो खो या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर देखील खेळला. खेळाबरोबर आपण रंगांना ऑफ आर्ट आणि जेजे स्कूल ऑफ आर्ट मधून आपण डिप्लोमा पूर्ण केला. खरं तर आपलं व्यक्तिमत्व दिसायला लोभस आणि प्रचंड ताकदीची अभिनयाची समज असं दुर्मिळ रसायन असलेले अभिनेता आणि यावर कळस म्हणजे सशक्त अभिनयासोबत दिग्दर्शनाची प्रचंड जाण असणारे असे आपले अद्वितीय व्यक्तिमत्व. कॉलेज जीवनात आणि स्पर्धेच्या दिवसात संपूर्ण एक पिढी आपल्या यशस्वी मार्गदर्शनामुळे घडलेली आहे. म्हणूनच राज्य नाट्य स्पर्धा आणि कॉलेजमधील एकांकिकांच्या माध्यमातून 40 ते 50 नाटकं आणि तितक्याच एकांकिका आपल्या नावावरती आहे. हीच यशस्वी घोडदौड आपण व्यावसायिक नाटकांच्या माध्यमातूनही कायम ठेवली. 1976 साली आविष्कार नाट्य संस्थेच्या चांगुणा या जयदेव हट्टंगडी यांच्या दिग्दर्शकीय नाटकातून सुरू झालेला आपला अभिनय प्रवास पुढे सख्खे शेजारी, पुरुष, कोणीतरी आहे तिथे, प्रकरण दुसरे,
आणि रातराणी अशी नाटकं अभिनेता म्हणून. आणि आता होते गेले कुठे मिस्टर अँड मिसेस 36, आहे मनोहर तरीही, अभिमन्यू, डॉन, करार यासारखी नाटकं दिग्दर्शक म्हणून. तर हळद रुजले कुंकू हसलं, श्री पार्टनर, ताईच्या बांगड्या, वेद, येडा, वैद्यराज असे कितीतरी मराठी चित्रपट आणि आडोस पडोस, पडोसन, आचल की छाव में, मानो या ना मानो यासारख्या हिंदी मालिका. त्याचबरोबर लाईफ मेंबर, चिरंजीव, हद्दपार, 100, तुझं वीण सख्या रे अशा मराठी मालिका असा आपला अभिनय प्रवास. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमधून आपण दिलेल्या योगदानामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाच्या चित्रकर्मी या पुरस्काराने 2021 साली आपणास सन्मानित करण्यात आले. श्री सतीशजी पुळेकर आपल्यासारख्या प्रचंड विचारी आणि वैचारिक दृष्टिकोन असणाऱ्या, स्वाभिमानी आणि नाटकासाठी तळमळीने काम करणाऱ्या शिस्तप्रिय नाट्य संगातीला अर्थात आपणास आपल्या कार्याचा गौरव म्हणून अटल करंडक गौरव रंगभूमीचा पुरस्कार देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. म्हणूनच सतीशजी आपल्या तेजस्वी कर्तृत्वाला आणि लोभस व्यक्तिमत्वाला अटल करंडकचा मानाचा मुद्रा. अखंडपणे टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत आणि या अखंडपणे टाळ्यांच्या गजरातच आपण या रंगभूमीवरती बोलूयात. या वर्षीचे आपले पुरस्कर्ते, या पुरस्काराचं स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र, अतिशय प्रेमानं दिलेली मायेची पांघरलेली शाल आणि रोख रुपये 50,000 असं हे पारितोषिकाचं स्वरूप आहे, सन्मानाचं स्वरूप. परेश दादांना विनंती की आपण मानपत्र सतीशजींना या ठिकाणी प्रदान करावं. परेश दादांच्या हस्ते मानपत्र या ठिकाणी दिलं जात आहे. अटल करंडक एकांकिका स्पर्धा वर्ष 11व, गौरव रंगभूमीचा. ज्येष्ठ अभिनेते सतीशजी पुळेकर सर, टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजे. थँक यू व्हेरी मच. मान्यवरांना विनंती की आपण कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. मी जयवंतजी वाडकर सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नमस्कार. खूपच माझ्यासाठी आज वेगळाच प्रसंग आलाय. पण ज्या माणसाने आम्हाला घडवलं, मी असेल, त्यानंतर प्रदीप पटवर्धन असेल, प्रशांत दामले असेल, विजय पाटकर असेल, हर्ष शिवशरण असेल, असे कैक दिग्गज. आणि मला काहीही येत नव्हतं आणि मी क्रिकेटर होतो चांगला, मला आठवतं. आणि ज्यावेळी पहिली एकांकिका करायला सतीशला मिलिंद वैद्य आणि अजित वळलीकर हे आविष्कारमधून आमच्याकडे आणलं, त्यांना सिद्धार्थ कॉलेजमध्ये एकांकिका बसवायला. आणि मग तिथून हा प्रवास सुरू झाला. आणि या माणसानं म्हणजे हा चालता बोलता म्हणजे एक वर्कशॉप आहे असं मला वाटतं. हा ज्याच्या माणूस आला आहे नशिबात, ती माणसं आज प्रगल्भ आणि व्यवस्थित आहेत. कारण का या माणसाने अक्षरशः म्हणजे काही
म्हणजे मी प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर या दोघांनाही म्हणतो की ते बॉर्न ॲक्टर होते, पण प्रशांत असेल, मी असेल, आम्हाला अक्षरशः घडवलं या माणसानं. म्हणजे चालायचं कसं ते चेअर हातात देऊन कॉरिडॉरमध्ये चालणं काय असतं, हे का करायचं असतं, त्यामुळे आपली जीभ हे होत नाही. म्हणजे आम्ही कैक असा प्रयोग केलेत त्यांनी आमच्यावर, आणि आम्ही आज जो दिसतोय तो सगळा सतीश आहे माझ्या पाठीशी तरी, असं मला वाटतं. आणि खूप मला परेश आणि अटल करंडकच्या सगळ्या संयोजक आणि आयोजक, मी सुद्धा त्या आयोजकामध्ये असतो, पण या सगळ्यांचं खूप आभार, कारण का सतीशची निवड केल्याबद्दल. कारण का मला खूप भरून आलेला आहे, अभिमान वाटतोय की माझा गुरु आज त्याच्या या सगळ्या समारंभासाठी मी उपस्थित आहे, आणि खूप आनंद आहे सतीश. आणि असंच तू, मला असं वाटतं की त्यांनी पुन्हा दिग्दर्शनामध्ये यावं. आजही तो इतकं उत्कृष्ट दिग्दर्शन करू शकतो याची मला पूर्ण गॅरंटी आहे. आणि अक्षरशः म्हणजे त्याच्यामध्ये एक वेगळी जादू आहे त्या दिग्दर्शनामध्ये, ती आम्ही बघितली आहे आणि अनुभवलेली आहे. ती अजून या नवीन मुलांसाठी त्याने काहीतरी करावं असं मला वाटतं. आणि अटलच्या करंडकच्या संयोजकांना सांगेन की सतीशला घेऊन काहीतरी या मुलांसाठी, म्हणजे जी अवॉर्ड्स मिळतील किंवा जे ज्यांना ज्यांना म्हणजे हे मिळतील अवॉर्ड्स, बक्षिसं, संगीत, अशा लोकांना, निवडलेल्या लोकांना घेऊन सतीशकडून एखादी एक कलाकृती त्यांनी करावी असं मी त्यांना सांगतो. त्यामुळे सगळ्यांचंच भलं होईल असं मला वाटतं. धन्यवाद मला बोलायला संधी दिलीबद्दल. आणि सतीश आणि निमा, आभार आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना. धन्यवाद, धन्यवाद सर. आणि आता एक छोटी खाणी आपण मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत. तसं सर फारशा मुलाखती देत नाहीत, किंवा या सर्वांच्या पासून ते फक्त नाटक, अभिनय आणि दिग्दर्शन याबरोबरच तरुण पिढीनं कसं राहावं, अनेक दिग्गज जसं सांगितलं की सरांनी घडवलेले आहेत. मी तर थोडक्यात असं म्हणेल की सतीश पुळेकर नावाचा हा परिसा आहे, या परिसाचा ज्याला स्पर्श झाला त्या प्रत्येकाचं सोनं झालेलं आहे, हे अभिमानानं आम्ही ठामपणे सांगू इच्छितो. सर, आपल्या लहानपणाविषयी आपण काय सांगाल? कसं होतं बालपण तुमचं, कसं लहानपण गेलं? नमस्कार. सॉरी, जरा सर्दी झाली मला, त्याच्यामुळे जरा बोलताना त्रास होतो. पण माझं लहानपण हे जरा खडतरच होतं. माझे वडील वॉच रिपेअरिंग करायचे घरात. शिक्षण नाही, आईचं शिक्षण नाही. आम्ही 4 भाऊ आणि बस घरात जे वॉच रिपेअरिंगचे पैसे यायचे त्यावेळेला 2 पैसे, 1 आणा, 4 आणे यायचे, त्याच्यात घर चालायचं. आणि हे सगळं चालू असताना शिक्षण चालू होतं. बालकविहार विद्यालय नावाची शाळा आहे आमच्या दादरला, तिथे शिक्षण चालू होतं माझं. आणि त्याच वेळेला किंवा त्याच दरम्यान मी जरा क्रिकेट खेळत असे, पण जरा बरा खेळत असे. त्यावेळेला आमच्या इकडच्या जिमखान्यात तुम्हाला बोलवणं आलं, म्हणजे तू खेळतोस का इथे? तर मी म्हटलं ठीक आहे. म्हणून मी वडिलांना विचारलं की बाबा मला क्रिकेट खेळायला जायचं. ते म्हणाले जा की. म्हटलं तसं नाही, त्याच्यासाठी बॅट लागते, पॅड, बूट वगैरे. तर वडिलांनी सांगितलं नाही, आपली लायकी नाही आहे ती, मी नाही देऊ शकत. झालं तिकडे क्रिकेट सुटली. मग त्याच्यानंतर म्हटलं काय, खेळाची तर खूपच आवड होती, तर काय करावं. तर माझा एक मित्र होता, तो वारला, श्रीकांत बेडवे नावाचा. तो बोलला अरे विजय क्लब नावाचा एक क्लब इथे आहे जवळपास, तू येतोस का? मी म्हटलं तिथे काय खेळतात? तो म्हणजे लगडी खेळतात, खो खो खेळतात. म्हटलं मला आवडेल. आणि त्यांनी मला तिथे नेलं आणि तिथे मी लगडी खेळायला लागलो. निळी पॅन्ट शाळेची, ही मला असं वाटतं खेळायला चालते,
लग्नालाही चालते, प्रेतालाही चालते, सगळीकडे चालते. त्याच्यामुळे ती एक पॅन्ट होती आणि मी मग लंगडी सुरू केली. हे बोलत असताना मला विजय क्लब आठवत होतं. त्याचं कारण आहे की विजय क्लबचे माझ्यावर एवढे उपकार आहेत. त्याचं कारण असं होतं की मी जो अभ्यास करायचो तो अभ्यास काय केला हा एका डायरीवर लिहून आणायचं आणि त्या डायरीवर म्हणजे ते लिहिलेलं असेल त्याच्या खाली आई वडिलांची किंवा सरांची सही पाहिजे तरच खेळायला मिळायचं. आणि त्याच्यामुळे कंपल्सरी अभ्यास केला किंवा झाला आणि नंतर मग पुढे कॉलेज वगैरे सगळं सुरू झालं. हे बालपण होतं. एक खेळाडू ते रंगभूमी, खेळ मैदान आणि रंगभूमी हा जो प्रवास आहे तो विलक्षण प्रेरणादायी आहे. जे तरुण मुलं नाटक करता आहेत, हे झालं खेळाविषयी तुमचा विजय क्लब विषयी जी तुमच्या मनात आस्था आहे अजूनही. तर रंगभूमीकडे कसे वळलात? मी ज्या क्लबमध्ये खेळत होतो, ज्या क्लबचे माझ्या खूप उपकार आहे, तिथे सुलभाताईंचा भाऊ खेळत होता. त्याचं नाव एक अवी कामेरकर आणि विसू कामेरकर. सुलभाताईंचं माहेरचं आडनाव कामेरकर होतं. तर विसू होता तर तो नाटकाचं लाईटिंग वगैरे करायचा. मी एकदा त्याला सांगितलं, विसू अरे जरा मला तुझ्यावरून नाटकात काम करायचं, बाजूला उभं राहायचं असेल तरी चालेल, मी राहील, पण प्लीज बघ ना मला काहीतरी. असं करत 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 5 वर्ष त्याच्या मागे लागले. 5 वर्षानंतर त्यांनी मला सांगितलं, तू एक काम कर, छबिलला शाळेत जा, तिकडे हॉलमध्ये आविष्कार नावाची संस्था सुरू झालेली आहे, तिथे आणि तिथे जयदेव हट्टगडी नावाचा एक माणूस आहे, तर तो एक नाटक डायरेक्ट करतोय. ते नाटक आहे सगळं बायकांचं, पण तू जा बघ, तुला एखादा रोल मिळाला तर बघ. आणि म्हणून मी तिथे गेलो तेव्हा तिथे अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, जयदेव हट्टगडे, रोहिणी, त्यावेळी हट्टगडी नव्हती, ओक, हे सगळे होते. आणि जयदेवने मला सांगितलं की बाबा जरा वाचून दाखव. मी वाचून दाखवलं थोडं. तो बोला ठीक आहे, तू जा. मी घरी गेलो आणि खुश खुश होतो खूप. एवढ्या मोठ्या संस्थेने मला दिलं, तो वाचायला दिला. घेतलं नाही घेतलं हा नंतरचा भाग आहे, पण वाचायला दिलं. त्याच्यानंतर जवळजवळ 1-2 महिने असेच गेले. मी शिवाजी पार्कमध्ये काकतालिक एक टुर्नामेंट असते क्रिकेटची, ती पाहत असताना तो विसू आला आणि मला शिवायला आलेला. म्हणजे तुला काय अक्कल आहे? म्हटलं काय झालं? अरे तू जयदेव तुझी वाट बघतोय तिकडे. म्हटलं कोण जयदेव? म्हटलं जयदेव हट्टगडी. तो गेला होतास ना आविष्कार? म्हटलं हा हो हो. आणि मग मी गेलो आणि तिथे सिलेक्ट झालो आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. माझे गुरु जयदेव हट्टगडी यांना मी कधीच विसरू शकत नाही, कारण पहिलं नाटक जे चांगुळ नाटक होतं ज्याच्यात रोहिणी होती, माझ्या बायकोचा रोल करत होती, तिथून हा रंगभूमी आणि हा सगळा प्रवास सुरू झाला. ही जी तरुण मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत, हे मला घेण्याचं कारणच हे आहे की तुम्हाला हे कळावं की हल्ली जे लोकांना असं वाटतं की लगेच एका रात्रीमध्ये स्टार होता येतं, तर तसं नाही. त्यामागे अनेक वर्षांची तपश्चर्या असते, अनेक कष्ट भोगावे लागतात, तेव्हा जाऊन कुठेतरी नावलौकिक मिळतो. इन्स्टंट मॅगीसारखं इन्स्टंट करिअर कधीच घडत नाही. आता जयवंत वाडकरजी सुद्धा या ठिकाणी होते, त्यांनी सांगितले की मला कसं घडवलं, आणि हे मराठी रंगभूमीचं वैशिष्ट्य आहे की आपल्या गुरुचा सन्मान राखणारी ही रंगभूमी आहे. खरोखर जयदेव हट्टगडीजी खूप मोठं नाव. एकच आता मी खरं सांगू का, आता मी विजया मेहता आहे किंवा सईफ राजपे किंवा विनय आपटे, दिलीप कोलटकर, कुमार सोहोनी वगैरे किंवा ह्या सगळ्यांबरोबर कामं केली, पण तरी सुद्धा गुरु माझा एकच, जयदेव हट्टगडी. आणि म्हणूनच ते तुमच्या अभिनयात दिसतं. मला असं वाटतं की मी आम्ही फार लहान होतो तेव्हा, आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये, नाट्यसृष्टीमध्ये सर्वात जास्त मुली जर कोणावर मरत असतील तर तुमच्यावर मरत होत्या.
कारण इतका देखणा हिरो आणि उत्तम अभिनेता असलेला असा रंगभूमीला चित्रपटसृष्टीला एकच व्यक्तिमत्व होतं जे तुमच्या समोर आहे. आणि आम्ही त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. त्यांच्यावरचा पोरींचा क्रश आम्ही कॉलेज पोरींचा पाहिलेला आहे डोळ्यात. सर अनेक नाट्य दिग्दर्शित केली, चित्रपट केलेत, हिंदी चित्रपट केलेत. आता उरी तो फिल्म आलेली सध्या, उरी 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 संदर्भामध्ये एक, त्यामध्ये सुद्धा आपला अभिनय होता. सर्जिकल स्ट्राईक, उरी द सर्जिकल स्ट्राईक, त्यातही आपण अभिनय केलेला होता. ते एक सांगतो खरं, त्या याच्यासाठी मी सिलेक्ट झालो तर सगळं झालेलं होतं, पण ते जर गोंधळ झाला मला ते नाही करता आलं ते काम. हो कारण आधी त्याच्या दिवशी होतो मी होत होते. सगळे आहे त्याच्यामध्ये. हो आपले जे सहकलाकार होते इतक्या वर्षात आपण काम केलं, रंगभूमी आहे, चित्रपट आहे, टीव्ही मालिका आहे, तर तुमच्या सहकलाकारांविषयी सुद्धा आम्हाला थोडस ऐकायला निश्चितच आवडेल. आता काय सांगणार, इतक्या कलाकारांबरोबर काम केलेलं आहे. म्हणजे डॉक्टर लागू, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, नंतर सुहास जोशी, चंद्रकांत गोखले किंवा विक्रम गोखले किंवा काय म्हणजे स्वाती चिटणीस, काय म्हणजे मला असं वाटतं किंवा मामा तोरडकर, ह्या सगळ्यांबरोबर कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे कोणाचं नाव घेऊ आणि कोणाचं घेऊ नये असं काही कळत नाही मला. इतकी माणसं माझ्या आयुष्यात येऊन गेलेली आहेत सहकलाकार म्हणून. खरं म्हणजे ते इतके मोठे होते की प्रत्येकाकडून मला शिकण्यासारखं होतं आणि मी शिकत गेलो त्याप्रमाणे. जसं मी मगाशी म्हणाल की लाखो करोडो मुलींचा तुम्ही क्रश होतात, पण तुम्ही ज्यांना आपली खरी लाईफ पार्टनर म्हणून निवडलं त्या लाईफ पार्टनर विषयी आता आम्हाला ऐकायला आवडेल. आमच्या सर्व वाजलेली टाळी या प्रश्नाचं कौतुक करणारी टाळी आहे. प्लीज सर. हिच्याबद्दल काय सांगायचं, मी एवढ्यासाठी बोलतो की मला अभिमान वाटतो किंवा मला आनंद वाटतो. या वर्षी आमच्या लग्नाला 50 वर्ष होती. तिच्याबद्दल काय बोलायचं, म्हणजे मी तिला अगदी अतिशयोक्ती वाटेल पण मी तिला माऊली म्हणतो. हल्लीच्या या इन्स्टंट जमान्यामध्ये स्वतःच्या पत्नीला माऊली म्हणण्याचं काळीज हे फक्त आणि फक्त निष्ठावंताकडेच असू शकतं. आणि पत्नीच्या त्या जुन्या आठवणींमध्ये आपली जी सहचारिणी आहे, लाईफ पार्टनर, डोळे भरून अक्षरशः हा अभिनय नाही, हे साक्षात आहे आणि ते जवळून मी पाहतो आहे. त्या अश्रूच्या प्रत्येक थेंबाला आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखाची किनार आहे. अनेक अडचणींमध्ये साथ दिलेली अशी खंबीर देशी लाईफ पार्टनर आहे. सर तुम्ही कंटिन्यू, प्लीज कंटिन्यू करा. तुम्हालाही माहिती देतो, आपण दोघंही बोला एकमेकांविषयी. नमस्कार. बोलण्यासारखं खूप आहे, पण थोडक्यातच सांगतो की मी त्यांना कधी अहो म्हटलेलं नाही. कारण ती जी जवळीक आहे, तो जो प्रेम, ते जे प्रेम आहे ते अहो मध्ये नाही. पण कधी कधी अशी गंमत होती की मी अहो सतीश मला बोलवलंय असं सांगितलं तर ते लक्षच द्यायचे नाही. मग मी म्हणायचे अहो तू हो, शेवटी मी रागाने ए सतीश घरात ये असं शिकतो. मग शेवटी ठरवलं सतीशच म्हणायचं. ही आताची माझी घटना. नाही, तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे माझ्या या सगळ्या 49 वर्षाच्या कारकिर्दीत त्याची खूपच साथ मला मिळाली. म्हणजे
मी माझ्याबद्दल काही फारसं बोलणार नाही. त्याचं कारण असं आहे की मला शिस्त जरा जास्त आवडते आणि त्याच्यामुळे मी अप्रिय आहे हे मला माहीत आहे. मी नाही आवडत बऱ्याच जणांना, कारण मी त्यांच्याबरोबर नको त्या गोष्टी करत नाही किंवा वेळ घालवण्यासाठी मी तिथे जात नाही. जे काही मला काय काय करायचं असेल ते मी घरी करतो किंवा काय, पण मला असं वाटतं की मी माझी ही शिस्त किंवा वेळ पाळणं किंवा वेळेवर येणं, वेळेवर जाणं आणि प्रामाणिकपणे सगळं करणं, वाडकरला माहिती आहे. मला असं वाटतं की मी रिहर्सल घेत असताना कोणी दुसरं पेपर वगैरे वाचताना दिसलं तर मी मारायचो आणि हे खूप सत्य आहे. वाडकरने जास्तीत जास्त मार खाल्ला माझ्या हातचा आणि हे खूप सत्य आहे. पण मला ही शिस्त खूप आवडते पहिल्यापासून, मला माहित नाही. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की मी खूप चिडत असे रिहर्सल्स घेताना, खूप बोलत असे म्हणजे ते चुकीचं होतंय म्हणून. म्हणजे मी 1000 वेळा समजावून सांगायला तयार आहे, पण मला असं कळलं की तू निग्लेक्ट करतोय, तुम्हाला त्याचा खूप त्रास व्हायचा आणि मग मी चिडायचो. असं होत असेल. पण त्याच्यामुळे असं झालं माझ्या आयुष्यात की माझं चिडणं, माझ्या शिवाय देणं, माझं रागवणं हेच फक्त लक्षात राहिलं. आणि त्याच्यामुळे असं झालं की मी जर माझ्याकडे कोणी एखादा काम घेऊन आला आणि त्याने सांगितलं आम्हाला सतीश मोहितर पाहिजे ते अशा सिनेमासाठी, तर तो दुसरा समोरचा असं म्हणायचा, अरे वा वा छान छान छान, पण बघ मध्ये सगळं निघून जायचं काम. हे असं खूप, म्हणजे मी हे माझी खंत वगैरे असं नाही म्हणते, पण हा त्रास भोगलेला आहे मी. तर मला असं वाटतं जास्ती शिस्तप्रिय राहू नये माणसाने, छान राहावं. मी जरा अतिशिस्तप्रिय आहे, त्याला काही इलाज नाही आणि तो मी तसाच राहणार आणि तसाच जाणार, त्याच्याबद्दल काही हे नाही मला. पण खूप माझ्या ह्या रागवण्याने, माझ्या चिडण्याने किंवा माझ्या या स्वभावाने किंवा मला खूप काय म्हणतात ते खरं आवडतं आणि खूप म्हणजे मी नेहमी सांगतो की अभिनय करू नका, प्लीज अभिनय करू नका. अभिनय केला का मला खूप राग येतो. तुम्ही अभिनय करणं सर्वात महत्वाची गोष्ट की बरेच जणांची बरीच माणसं अशी आहेत की त्यांना ऍक्टिंगची व्याख्या माहिती नसेल, अभिनयाची व्याख्या माहिती नसेल. त्याची व्याख्या आहे पण मी आता काही सांगत नाही, पण तरी सुद्धा ती माहिती नसेल. जसं एक क्रिकेटर सांगतो की मी क्रिकेट करतो, मी रणजी खेळलो, मी A डिव्हिजन B डिव्हिजन खेळलो, त्याला विचारलं बॉलचं वजन काय, तर त्याला सांगता येत नाही. तसंच आहे इथे. मला असं वाटतं की अभिनय करू नका, म्हणजे आता आहे तिकडे स्पर्धक आहेत, अभिनय करू नका. मला असं वाटतं की कुठलीही सिच्युएशन फील करा, तिथे आपोआप येतं तुमच्या चेहऱ्यावर. नेहमी सांगायचो की समजा उद्या माझ्या घरी काहीतरी वाईट झालं तर तुम्ही जर आलात तर तुम्हाला असं सांगायला लागत नाही की सिरियस हो, तुम्ही आपोआप सिरियस होता. याचा अर्थ तुम्ही सिच्युएशन फील करता. तुम्हाला असं वाटतं की अभिनय करू नका, सिच्युएशन फील करा की आपोआप ते तसं. मी म्हणजे पण माझं हे सांगणं किंवा हे बोलणं नाही पटत बऱ्याच जणांना आणि त्याच्यामुळे सगळं बराचसा गोंधळ आहे आयुष्याचा. पण हे त्या सगळ्या ह्याच्यात प्रत्येक वेळेला हे दी सावरून घेतलेलं आहे आणि म्हणून ती माझी मामुलीच आहे. तुम्हा दोघांनाही दीर्घायुष्य चिंततो. आणि जसं जयवंत सरांनी इच्छा व्यक्त केली, तमाम मराठी रसिकांची इच्छा आहे की पुन्हा आम्हाला सतीश रंगभूमीवरती पाहायचे, आपण दिग्दर्शन करावं आणि उत्तम निर्मिती आपल्या हातून व्हावी. ही अटल करंडक या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती. सर प्लीज. फक्त एकच बोलायचं मग आपण थांबूया. असं की माझी खूप इच्छा होती की मला ऍक्च्युअली अभिनेता व्हायचं नव्हतं, ते घर चालवण्यासाठी झालो मी अभिनेता. अगदी खूप सत्य आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की मला दिग्दर्शकच व्हायचं होतं किंवा मी दिग्दर्शक करत होतो. अभिनेत्यापेक्षा दिग्दर्शक जरा बरा आहे मी. पण असं झालं की कोणीतरी समोरच्याने विश्वास ठेवायला पाहिजे ना,
की बाबा माझ्याकडे एवढे पैसे आहेत की मी हे करू शकतो, तू माझं नाटक डिरेक्ट करतो. तसं नाही झालं. आणि त्याच्यामुळे दिग्दर्शक करणं हे मला असं वाटलं माझ्यासाठी तो शाप आहे. त्याच्यामुळे मी सगळं थांबवलं होतं. नाही सर, तो शाप नाही, तो वरदान ठरेल. तो भूतकाळ गेलेला आहे आणि येणारा नवीन सूर्य हा तुमच्याच नावाचा आहे. तो इतिहास लिहिला जाईल. आणि मी ठामपणे सांगू इच्छितो की येत्या काही वर्षांमध्ये, पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढे सुद्धा आपण एक मोठं नाटक रंगभूमीवरती आणाल. हा आमच्या अटल करंडक सर्व स्पर्धेच्या वतीनं आमचा हा आपल्या चरणी एक ही आमची भावना आहे आणि ती भावना परमेश्वरानं पूर्ण करावी ही खरोखर आमच्या सर्व नाट्यरसिकांच्या वतीनं अपेक्षा आहे आणि ती निश्चित होईल. खूप खूप आपल्या दोघांनाही शुभेच्छा. आपण हा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल धन्यवाद. फक्त एक सांगायचं आहे, अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा यांनी गौरव रंगभूमीचा या सदराखाली माझा जो काही सन्मान केला त्याबद्दल आम्ही दोघेही खूप आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. प्लीज. आणि ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहात तो निकाल, आता स्पर्धेचा निकाल या ठिकाणी आलेला आहे. आणि खरोखर जी मंडळी या सभागृहामध्ये आता उपस्थित आहेत ती सर्वजण भाग्यवंत आहेत की खरोखरच अशा दिग्गज व्यक्तिमत्वाला पाहायला आणि ऐकायला तुम्हाला मिळालं. याचं सर्व श्रेय जातं आमच्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या सर्व आयोजकांना, सन्माननीय परेशदादा ठाकूर, प्रशांतदादा ठाकूर आणि रामशेठ ठाकूर साहेब. हे 11वं वर्ष आहे. 11व्या वर्षाच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा हा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. वेळेअभावी एक महत्त्वाची सूचना, वेळेअभावी आपण फक्त पहिले पुरस्कार इथे देणार आहोत. इतर सर्व दुसरे तिसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार हा सोहळा संपन्न झाल्यानंतर खाली एक सुंदर असं देखणं स्टेज बनवलेलं आहे. तिथे फोटोग्राफर्स आहेत, व्हिडिओ शूटिंग करणारे आहेत. तिथे तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिकं दिली जातील. पण कधी स्पर्धा सर्व पारितोषिकं संपल्यानंतर तिथे कार्यक्रम होईल, तिथे मिळतील. आणि म्हणून कोणीही घाई गडबड गोंधळ करू नये. सर्व विजेत्यांचं आम्ही कौतुक करणार आहोत, पण वेळेअभावी केवळ प्रथम क्रमांकाचा आपण घेत आहोत. ज्यांनी या अंतिम स्पर्धांचं अतिशय चोख असं परीक्षण केलेलं आहे ते सर्व आमचे दिग्गज परीक्षक यांना आम्ही रंगमंचावरती बोलावतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. सुकन्याताई मोने, दिग्दर्शक देवेंद्रजी पेम सर, अभिनेते विराजय कुलकर्णी, मी परेश दादांना विनंती करतो की आपणही व्यासपीठावरती यावं. आणि चिन्मय समेळ, अटल करंडक कोर कमिटीचे कमिटी मेंबर चिन्मयजी समेळ, आपण कृपया सुकन्याजी मोने यांचं स्वागत आपण या ठिकाणी करावं. देवेंद्रजी पेम सर यांचंही स्वागत. दादांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते देवेंद्रजी पेम ऑल द बेस्ट. जे गेले 35 वर्ष रंगभूमीवर धुमाकूळ घालताय नाटक, याचे काय म्हणा विक्रमवीर असे दिग्दर्शक देवेंद्रजी पेम यांचं स्वागत करण्याची विनंती मी आदरणीय पुंडे सरांना विनंती करतो की आपण देवेंद्रजी पेम सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. विराजेश कुलकर्णी, जयंत सरांना विनंती की आपण विराजेश कुलकर्णी यांचं या ठिकाणी रंगमंचावरती स्वागत करायचं आहे.
धन्यवाद दादा. सुकन्याताई, या एकंदरीत नाट्य परिषदेमध्ये किंवा नाट्य स्पर्धांमध्ये एकांकिका सर बसा प्लीज, की तुम्हाला काय यांना सांगावंसं वाटेल की काय करावं आणि काय करू नये? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मला ते परीक्षक म्हणून नेमलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. आणि एक नव्या पिढीचा लेखक त्याच्याबरोबर आज मला काम करायला मिळाले, त्याचे विचार ऐकायला मिळाले. आणि एक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, लेखक, अभिनेता थोड्याफार प्रमाणात, कारण शिबिरं घेतात छान छान आणि छान छान कलाकार तयार करतायत, त्यांच्या बरोबर आज मला इथे काम करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजते. याच्यात कुठलीही अतिशयोक्ती नाहीये, यांना दोघांनी वाटू शकतं. पण मी फक्त एक कलाकार आहे. लेखक जे लिहितो, दिग्दर्शक जे सांगतो ते आजपर्यंत करत आले, त्यामुळे मी फक्त कलाकार आहे. पण त्यांचं खूप मोठं योगदान आहे, खूप मोठं काम आहे. विराजस आत्ता जरी असलं तरी त्याची खूप नाटकं चांगली आपल्याला बघायला मिळणार आहेत. आता त्याचं चालू आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना एकतर खूप मजा आली. मला नवीन शिकायला मिळालं. एखाद्या कलाकृतीचा विचार कुठल्या दिशेने व्हायला पाहिजे हे मला कळलं, कारण मी सतत विद्यार्थी तशीच असते, त्यामुळे मला त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. त्याचबरोबरीनं मला अटल करंडकच्या सगळ्या मॅनेजमेंट टीमकडनं खूप काही शिकायला मिळालं की टीम कशी असायला हवी, आयोजन कसं असायला हवं. आणि त्याच्यामध्ये फक्त काही महत्वाचे जे आहेत, परीक्षक आहेत किंवा प्रमुख पाहुणे आहेत, त्यांनाच खुश करायचं असं नसून तर त्यांची काळजी त्यांनी ही आलेल्या प्रेक्षकांची सुद्धा घेतली, आलेल्या कलाकारांची सुद्धा घेतली, जे बाहेरगावून आलेले कलाकार आहेत त्यांची सुद्धा त्यांनी तितकीच काळजी घेतली. फक्त ह्या स्टेजच्या ह्याकडच्या लोकांकडे लक्ष देतात, इकडेही लक्ष दिलंय. त्यामुळे अतिशय उत्तम आयोजन तुम्ही केलं आणि सगळ्यांनी खूप काळजी घेतली. कारण माझं लंगडदिंग बघितलं असेल मला 3 दिवस की मी लंगडते, मला थोडासा प्रॉब्लेम झालाय, इंजुरी झाली, पण माझी इतकी काळजी घेतली गेली की मी जाताना मला वाटतं बरी होऊन जाणार आहे. आणि यांचं प्रेम इतकं आहे, इतकी काळजी घेतली, त्याच्यामुळेच असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता महत्वाची की ज्या इथे एकांकिका झाल्या, इतका वेळ आम्हाला का लागला ह्याचा तुम्हाला अंदाज आला असेल, कारण अनेक एकांकिका खूप चांगल्या झाल्या. असं नाही म्हणणार की सगळ्यात छान होत्या, खूप चांगल्या झाल्या. ज्यांना बक्षिसं मिळालेली नाहीयेत त्यांनी ह्या बघून विचार करावा की आपल्याला का नाही मिळाला, आपण कुठे कमी पडलो. आम्ही सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की आपणच स्वतःचे क्रिटिक असणं गरजेचं आहे. आपणच बघायचं त्रयस्थासारखं आपल्याकडे की आपलं कुठे चुकलं आणि आपण याच्यातून काय शिकतो, आपण अजून काय याच्यातून चांगलं करू शकतो. आयोजकांना माझी एक विनंती आहे की जेव्हा तुम्ही आणि ज्यांनी पहिलं परीक्षण केलं ते आशीर्वाद सर आणि आमच्या मिनलताई, यांचं खरंच खूप कौतुक आहे की 100 एकांकिकांमधून आम्हाला त्यांनी क्रीम दिले आता 25 एकांकिकांचं. हे खरंच खूप कठीण काम आहे. आणि तेव्हा तर सेट नाही, लाईट्स नाही, म्हणजे सगळं अंदाजे त्यांनी त्यांच्या दृष्टीने बघितलं आणि आपल्याला इथे दिलं. आयोजकांना असं सांगणं आहे की जेव्हा ह्या 25 एकांकिका निघतात तेव्हा अगोदर जसे 3 दिवस हा महोत्सव आहे, तसं ह्याच्या अगोदर 1 महिना तरी अगोदर किंवा 1 आठवडा अगोदर ज्या एकांकिका आलेल्या आहेत त्यांचं एक वर्कशॉप घेण्यात यावं 3 दिवस, की तुम्ही काय करायला हवं. म्हणजे ते आधीचे परीक्षक आणि काही आपल्याकडे जे मान्यवर आहेत त्यांच्याकडून त्यांनी सल्ला मसलत करायला हवी असं मला वाटतं. त्यांचं एक शिबिर घ्यायला हवं असं मला वाटतं की कुठे चुकताय. किंवा आम्हाला तिघांना जाणवलं ते म्हणजे सगळ्यात प्रथम म्हणजे भाषा. मान्य की प्रमाण भाषा असायला हवी, पण आपण ती प्रमाण भाषा तरी बोलतोय का ह्याच्यावरती सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं. प्रोजेक्शन जे आपल्या रंगभूमीचं जे आपण इथे स्टेजवरती उभं राहतो तेव्हाचे असं माईक असं, आता व्यावसायिक नाटकांमध्ये लेपल माईक लावतात ती गोष्ट वेगळी आहे, पण जेव्हा आपण इथूनच आपली सुरुवात असते तेव्हा आपल्याला प्रोजेक्शन काय असायला हवं. आता मी माईक काढला तरी माझ्यावर ऐकून जातोय, शेवटपर्यंत ऐकून जातोय का, ओरडते का नाही, ह्याच गोष्टी शिकायच्या. आणि ह्या गोष्टी अर्थातच आम्ही सतीश दादा समोर बसलाय, आमचा जयवंत वाडकर आज झालाय, ह्यांच्याकडनं आम्ही शिकत गेलो. आता तुम्ही सतीश दादाची मुलाखत ऐकली, ती नुसती ऐकून सोडून देऊ नका, तर त्याच्यातून काहीतरी बोध घ्या.
तर हे जे आहे सगळं आपल्याला शिकायचं आहे. त्यामुळे ज्यांना बक्षिसं मिळालेली नाहीये त्यांनी वाईट वाटून घेऊ नका, कारण आमचाही नाईलाज आहे, काही गोष्टी आम्हाला हातातून सोडून द्याव्या लागतात. पण ह्याच्यातून आपण काय शिकलं पाहिजे, आणि मुळात इथे येऊन उभं राहणं हेच मोठं असतं. त्याच्यासाठी खूप धाडस लागतं. इथे उभं राहणं, एक वाक्य बोलणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि मॉब मध्ये जरी तुम्ही असलात ना तरी तो मॉब त्या नाटकासाठी खूप महत्वाचा असतो. एखाद्याने जरी चुकीचं एक्सप्रेशन दिलं तरी त्या अख्ख्या मॉबचं एक्सप्रेशन चुकीचं होऊ शकतं. त्यामुळे आपण मॉब मध्ये काम करतो असं नका तर मॉब मध्ये काम करतो. आज माझ्या टायमिंगमुळे नाटकाची लय बदलणार नाही. त्यामुळे ज्यांना बक्षीस मिळालंय त्यांचं तर कौतुक आहेच, पण ज्यांना मिळालं नाहीये त्यांनी सुद्धा निराश न होता पुढच्या वर्षी आम्ही करून दाखवतोय, जिद्दीने पुन्हा उतरा. आणि सगळ्यात दृष्टीने म्हणजे आता तांत्रिक दृष्ट्या सुद्धा एकांकिका ही खूप पुढे गेली आहे जाणवलं. की म्हणजे मला या स्पर्धा करताना, कारण तोपर्यंत मी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला लागले होते, पण बघायला जेव्हा जायचे तेव्हा कळायचं की आताच्या आणि पूर्वीच्या एकांकिका खूप फरक आहे. आता तांत्रिक दृष्ट्या सुद्धा त्या खूप पुढे गेल्या आहेत. आता यांना कॉलेजकडनं म्हणा किंवा संस्था फंड जे मिळतात आणि आता एवढी बक्षिसं आहेत, आमच्यावर एवढी बक्षिसही नव्हती. तर ह्यांचा उपयोग तुम्ही पुढे जाऊन करावा असं मला वाटतं. आणि ह्या ज्या एकांकिका ज्यांना बक्षिसं मिळाल्या त्यांनी कुठे ना कुठेतरी प्रयोग करत राहा, किंवा अटल सारख्या लोकांना पकडा आणि त्यांना सांगा आमचा एकांकिकांचा महोत्सव करा तिकीट लावून. हे मी तुमच्या वतीने त्यांना आता सांगितलं. आणि असे प्रयोग प्रेक्षकांसमोरही यायला हवेत. आणि छान छान प्रयोग तुम्ही केले, नेपथ्यामध्ये असू दे, म्युझिकमध्ये असू दे, वेशभूषेमध्ये असू दे, खूप छान केले सगळ्यांनी. तर सगळ्यांचंच अभिनंदन. आणि जे प्रेक्षक म्हणून आले त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि त्यांचे सुद्धा आभार. कारण नुसतं प्रेक्षक म्हणून येणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. जसं आपण म्हणतो गाण्याच्या कार्यक्रमाला गेल्यावरती गाणं यायलाच पाहिजे असं नाही, कानसी नसतं सगळ्यात महत्वाचं आहे. जसं तुम्ही प्रेक्षक येऊन तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत होतात, टाळ्या वाजवत होतात, हे सगळ्यात महत्वाचं होतं. त्यामुळे त्या सगळ्या कलाकारांच्या वतीने मी तुमचे आभार मानते की असंच प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रयोगाला गर्दी करा आणि असंच हाऊसफुल होऊ दे थिएटर. धन्यवाद. देवेंद्र सर, गेले 35-36 वर्ष तुमच्या दिग्दर्शनातून जे नाटक रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ घालते. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर यासारखे दिग्गज कलाकार त्यांनी दिलेले आहेत. आणि मनमीत, मयुरेश आता सध्या ऑल द बेस्ट घोडदौड सुपरफास्ट करत आहे, त्यांचे चिरंजीव आहेत. सर, तरुणांचा दिग्दर्शक तुमच्यासारख्या कॉलेजेसलाच घेऊन त्यांनी ऑल द बेस्ट घडवलं आणि त्यांनी दिग्गज कलाकार घडले. 35-36 वर्ष हे सुरू आहे. तर निश्चितच तुमचं मार्गदर्शन यांच्यासाठी खूप मोलाचं आहे. तर कृपया आपण परीक्षक होतात, परीक्षकाच्या दृष्टीतून यांना काय सूचना करू इच्छिता? सुकन्या मोने मॅडमनी सांगितलंय तेच सगळं. मी मगापासून विचार करतोय बाकी काही ठेवलंय का. बरं, आता माझा उल्लेख त्यांनी कलाकार घडवणे या प्रकारात केला, त्याचा मला आनंद आहे. ते काम करायला मला आवडतं. पण माझे प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्ष या बाबतीतले गुरु इथे सतीश पुळेकर सर बसलेले आहेत, ज्यांनी शेकडो कलावंत घडवलेले आहेत. एकांकिकेच्या काळापासून त्यांच्या हाताखाली काम केलेला एक एक कलाकार आज इंडस्ट्रीमध्ये त्याचं नाव गाजत आहे. सर नमस्कार. माझ्याकडूनही खूप खूप आभार आयोजकांचे. अटल करंडक हा एक मोठी मानाची स्पर्धा आहे आणि त्यासाठी परीक्षण करण्याचं हे काम मला मिळालं, त्याबद्दल खूप खूप आभार. 3 दिवस खूप धमाल झाली, मजा आली. मॅडमने सगळ्या बॅकस्टेजच्या आमच्या बॅकस्टेज, त्या बाजूचं बॅकस्टेज, इकडचं नाही, तिथल्या बॅकस्टेजच्या टीमचा उल्लेख केलेला आहे. तर त्याचे सर्व अभिषेक पटवर्धन यांच्यासाठी जोरदार टाळ्या होणार. हा माणूस या स्पर्धेसाठी झटला आणि अर्थात त्यांची संपूर्ण टीम सुद्धा. आता स्पर्धेबद्दल थोडं खूप वेळ नाही,
खरं तर आम्हाला खूप बोलायचं आहे असं वाटत होतं आम्हाला, म्हणजे सगळ्यांनाच वाटत होतं. आणि आम्ही सगळे बोलणारे आहोत, व्यक्त होणारे आहोत, डिस्कशन करणारे आहोत, इंटरॅक्शन करणारे आहोत. पण तसं होणार नाहीये. त्यामुळे ह्याच्यानंतर काही कोणाला वाटलं तर त्यांनी जरूर संपर्क करावा, त्याच्याबद्दल आपण बोलू. एक थोडक्यात काही चांगली झाली स्पर्धा. 25 एकांकिका आम्ही पाहिल्या. आता काय आहे की मला असं वाटतं की एकांकिका आपण ज्या वयात करायला घेतो किंवा जेवढं सातत्याने सगळं करत असतो आणि ज्या जिद्दीने, ज्या पॅशनने सगळं करत असतो, हे सगळं महत्वाचं आहेच, प्रश्नच नाही. पण स्पर्धा असो किंवा कुठेही एकांकिका जेव्हा आपण करायला घेणार आहोत ना, तेव्हा प्रत्येकाने, जे पहिले आलेले असतील त्यांनी सुद्धा आणि जे अगदी नाही आले नंबरात त्यांनी सुद्धा स्क्रिप्टचं महत्व समजून घ्यावं. आम्हाला या स्पर्धेत अनुभव असा आला, अशा अनेक एकांकिका, तिघांचं मत म्हणजे मिळून एकमत आहे याबाबत. आणि मी सांगतो, अनेक एकांकिका आम्हाला खूप आवडल्या, प्रयोग म्हणून त्याचे चांगले झाले, पण एका सर्टन स्टेजमध्ये स्क्रिप्टमध्ये ते चुकीच्या दिशेने असं स्क्रिप्ट भरकटलं गेलं किंवा जो थॉट इंटरेस्टिंग होता पण तो नीट डेव्हलप नाही झाला. पण मुलं अप्रतिम होती, त्याच्यातली प्रयोग अप्रतिम करत होती, पण स्क्रिप्टमध्ये ती पॉवर नव्हती, ती स्ट्रेंथ नव्हती, ती ताकद नव्हती की ती धरून ठेवेल. कॅरेक्टर्स मोठी होतील, त्याच्यात एक ड्रामा असेल, कॉन्फ्लिक्ट असेल, पकड असेल, मग ती कॉमेडी असेल नाहीतर सिरियस असेल, पण हे सगळं असेल, एक क्लायमॅक्स असेल, काही ट्विस्ट असतील. ह्या सगळ्यांचा विचार आधीच करायला हवा. पहिलं लेखकाने लिहून आणलं, वाचन केलं, डिस्कशन्स व्हावीत, ते सगळं स्क्रिप्टवरती काम करायला हवं. स्क्रिप्ट आपण किंग म्हणतो, तर ते आहेच, अजूनही आहे, ते गेलेलं नाही ते. तर त्याच्यावर एक काम करावं. आणि टीमवर्क आहे. आम्ही जी बक्षिसं दिलेली आहेत ती प्रयोग ज्यांचे म्हणजे त्या थॉटची डेव्हलपमेंट आणि त्याची ऍक्च्युली मांडणी, या 3 टप्प्यावरती ज्यांनी बाजी मारून याचा एक संपूर्ण अनुभव आम्हाला दिला त्यांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. प्रयोगांना छान छान असे झालेल्या आणि असे अनेक प्रयोग झाले. म्हणजे मॅम म्हणाले तर अगदी खरं आहे की 10 एकांकिकांवरती आम्हाला डिस्कशन करायला लागली. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की ह्याच्यावर आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा की अगदी कोण 2 आहे आणि कोण 3 आहे, किंवा कोण 1 आहे आणि कोण 2 आहे, कोण 4 आहे, कोण उत्तेजनार्थ आहे, तर तो उत्तेजनार्थ सुद्धा पहिल्या नंबरचा परफॉर्मन्स देऊन गेलेला आहे. पण तसं आम्हाला, आणि सिरियसली सांगतो, कितीतरी जणांना आम्हाला काही द्यावंसं वाटत होतं, पण त्याचंही एक लिमिट होतं. आम्ही एक विनंती केली आयोजकांना आणि आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया की त्यांनी अभिनयाची 2-2 पारितोषिकं वाढवली आहेत आमच्या विनंतीला. आणि इतके चांगले कलाकार होते की आम्ही 10 वाढवा सांगितलेली, म्हणजे आम्ही आहे त्याच्यात 20 आणखीन करा, ते त्यांनी 2 मान्य केली. म्हणजे बघा काय काय चाललंय इकडे. बरं असो, पण हे त्यांचा, कारण ते त्यांचंही सगळं टाईट हे आहे. 45 जवळजवळ ऑलरेडी अवॉर्ड्स असताना त्यांनी अशी बक्षिसं आम्हाला परवानगी दिली आणि आम्ही त्याच्यात ती भर टाकलेली आहे. ती काय आहे ते कळेलच. पण पुन्हा तेच, स्क्रिप्टवरती लक्ष द्या. खूप मेहनत तुम्ही घेतलेली आहे, ते प्रयोग सगळे पाहिलेले आहेत आणि बक्षीस मिळणं आनंदाचा भाग असतोच, महत्वाचं असतं लाईफमध्ये. पण बक्षीस म्हणजे बोज्जा असं आहेच असं काही नाहीये खरं तर. म्हणजे मिळालंय, व्हेरी गुड, चलो अच्छा आहे. पण नाही मिळालं तरी सुद्धा एकांकिका करण्याच्या थॉट पासून आणि फॉर्म भरण्यापासून ते प्रयोगापर्यंतची प्रोसेस तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेली आहे. त्यामुळे मला वाटतं तुम्ही सगळे विनर आहातच, कारण ही सगळी प्रोसेस तुम्ही झालेली आहे, तुमची पूर्ण झालेली आहे. आणि खूप छान झालं. काय काय तर वंडरफुल होते. छोट्या छोट्या एंट्रीसाठी आलेले कलावंत, मी नाव घेत म्हणजे अशी घेत नाही, पण अशी 10-15 जण सांगू शकतो आम्ही की एकेका एंट्रीसाठी याची छोटी छोटी पात्र होती, पण त्यांनी अमेझिंगली असं आम्हाला अरे आई शपथ वगैरे असं सगळं केलेलं आहे. त्या सगळ्यांचं कौतुक, तुम्हा सगळ्यांचं कौतुक. आणि एकांकिके स्पर्धेला गर्दी होत नाही अशा मुंबईतल्या वगैरे बऱ्याच स्पर्धा बोंबाबोंब करत असतात. त्या सगळ्या आयोजकांनाही पुढच्या वर्षीपासून अटल करंडकला बोलवावं आणि
त्यासाठी पनवेलचे खूप खूप आभार. हे खूप अमेझिंग आहे. मगाशी ओव्हर पॅक होतं, म्हणजे या इथे बसलेलं. मग मी त्याला सांगितलं, अरे परीक्षक आहे, तुम्ही जागा दे मला. त्यांनी सोडला मला. तर हे असंच चालू दे, हा असाच उत्साह चालू दे. याच्यातूनच पुढचं नाटक घडणार आहे, याच्यातूनच रंगभूमी मोठी होणार आहे आणि सगळं थिएटर मोठं होणार आहे. ओके, तर काही वाटलं, काही बोलावंसं वाटलं, तुम्ही मला वैयक्तिक कधी हे करू शकता. त्या एकांकिकेच्या मी डिटेल्समध्ये मी नक्की सांगेन. आणि आमच्या सगळ्यांचं एवढ्या वेळ डिस्कशन होऊन एकमताने आम्ही निकाल दिलेला आहे. बाकी काही राहिलं असेल तर हा बोलेल. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि आता तुम्हा सर्वात तरुण पिढीचा जो प्रतिनिधी आहे विराजसला मी विनंती केली की तूही. नमस्कार. गंमत वाटते, कारण असं वाटतं आत्ता पर्यंत मी त्या साईडला असायचो ह्या सगळ्या प्रोसेसच्या. म्हणजे आयदर नाटक असायचं किंवा कुठल्या मित्राचं नाटक असायचं आणि कुणाला बक्षीस मिळतं बघायला मी तिथे बसलेलो असायचो. आणि तेव्हा एक लक्षात आलं होतं की इतके दिग्गज कलावंत स्टेजवर असताना त्यांनी इतकी महत्वाची माहिती, महत्वाच्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या असताना जी व्यक्ती बक्षीस समारंभ सुरू व्हायच्या आधी शेवटची बोलणार असते, त्याच्या बोलण्याकडे किती इंटरेस्ट असतो आपल्याला याचा मला अंदाज आहे. कारण आपल्या प्रेक्षकांना त्यांच्या रसिकतेला लिमिट नसली तरी सोशिकतेला लिमिट असते. त्यामुळे मी फार वेळ घेईन असं मला वाटतंय. कारण जोपर्यंत माझ्या हातात माईक आहे तोपर्यंत बक्षीस तुम्ही घेऊ शकत नाही हे मला चांगलंच माहिती आहे. मी हळूहळू लेखन, दिग्दर्शन, अभिनय या तिन्हीमध्ये हातपाय मारायचा प्रयत्न करतोय. आणि पहिली गोष्ट जेव्हा मला फोन आला की अशा ह्या लेवलच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून येशील का, तेव्हा थोडीशी धास्ती वाटत होती. पण 3 दिवस ज्यांची कामं मी लहानपणापासून बघत मोठा झालोय त्यांच्या बरोबर बसून नाटकांबद्दल चर्चा करता येणार आहे, हा चान्स माझ्याच्याने सोडवत नव्हता. सांगायचंच तर मी म्हटलो तसं मला ज्या फील्ड्समध्ये काम करायचं आहे, जी फील्ड्स मला जवळची वाटतात, त्या प्रत्येक लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्हीसाठी एक एक सूचना फक्त मी करतो, जी मागच्या 3 दिवस आम्हाला सातत्याने वाटत होती एवढीच. लेखन माझ्यासाठी खूप जवळचं आहे. मी प्रथम लेखन करत मोठा झालो. माझं शिक्षण हे पटकथा लेखनात झालं आहे. नाटक लिहिताना आपल्याला खूप उत्तम आयडिया सुचतायत. तुम्ही इतर जर एकांकिका बघितल्या असतील तर तुम्हालाही जाणवलं असेल की किती वैविध्यपूर्ण विषय हाताळले जात आहेत या पिढीकडून. तर एकच सूचना लेखनाबद्दल, नाटकाच्या संहिता वाचा. आपण नाटकाच्या संहिता वाचत नाही, त्यामुळे आपल्याला लिहिताना ती संहिता सुचत नाही. आपण सिनेमा बघतो, आपल्याला सिनेमा सुचतो आणि मग सिनेमाच्या रिदमने लिहायचा प्रयत्न केल्यावर साधारण 3ऱ्या सीनला लक्षात येतं की बापरे, एकांकिका आहे, आपल्याला 40 मिनिटात संपवायची आहे आणि आता मुद्द्यावर आलं पाहिजे आणि मग बरोबर संपवावं लागतं. तर त्यासाठी चांगल्या संहिता वाचा. दिग्दर्शक म्हणून एक सूचना एवढीच की नाटक बसल्यावर एकदा नाटक डोळे बंद करून ऐका. त्याचा रिदम असतो एक नाटकाचा, त्याच्यातनं तुम्हाला खूप शिकायला मिळेल. कारण आपण खूप गोष्टी बघतो, त्यामुळे आपल्याला गोष्ट कशी फ्लो झाली पाहिजे ह्याचा अंदाज असतो, पण ती लोकांपर्यंत कशी पोचती आहे हे कळण्यासाठी एकदा डोळे बंद करून एकदा नाटक ऐका. आणि अभिनयासाठी एकच सूचना, ही खरं तर सगळ्याच नाटकातील सगळ्याच लोकांसाठी सूचना आहे. मी म्हणलो तसं मला माहितीये इथे कसं वाटतं, किंवा खाली जेव्हा एक एक करून लिस्ट मधली नावं आता वाचली जाणार आहेत तेव्हा कसं वाटतं. आणि ती सगळी प्रोसेस मी केली आहे की अर्थातच कुठल्याच नाटकाला सगळीच अवॉर्ड मिळत नाहीत. म्हणजे तुमचं कितीही जबरदस्त नाटक असलं तरी काही अवॉर्ड आपल्याला मिळणार नाहीयेत.
काही काही नाटकांना बहुतांशी मिळणार नाहीये, काही काही नाटकांना आम्ही पुण्यात म्हणतो तसं केळकर करंडक घेऊन जावं लागणार आहे, म्हणजे काहीच मिळणार नाहीये. काही नाटकांना बरीच अवॉर्ड्स मिळूनही पोट भरणार नाहीये की नाही, आपण मग ते का नाही मिळालं की 15 मिळाली पण ते 16वं सुद्धा आमचं चांगलं होतं की, आणि ते सगळं आम्ही करायचो. मग तेव्हा इंस्टाग्राम फेसबुक नसल्यामुळे मग त्या परीक्षकांचा नंबर काढले, मग त्यांना फोन करून की असं कसं होऊ शकतं आमच्या बरोबर, की खूप राग यायचा प्रचंड. तर सांगण्याचा अर्थ सूचना ही की तो राग येऊ दे, की तो त्रास होऊ दे, एखादा मुडा ब्लॅकआउट मध्ये काढायचा राहिल्यावरचा आलेला राग, प्रयोग चालू असताना चुकून जिलेटिन पेपर खाली तरंगत येतो तेव्हाचा राग, एखादा ट्रॅक पडद्यामुळे आपले फुटचे रेट हलतात त्याचा राग, फंबल येतो काहीही कारण नसताना 15 वेळा नाटक केलं असताना तिथे नेमका तो फंबल येतो याचा राग, अप्रतिम सीन रंगत असताना कुठलं तरी बाळच रडायला लागतं याचा राग. हे सगळे राग आले पाहिजेत, कारण ह्याचा अर्थ आहे आपण ती गोष्ट तेवढी सिरियसली घेतो. आणि तो जर राग आला नाही, ती जर डोक्यात म्हणजे झोप नाही लागली की कसं कसं असं राहू शकतं, तर पुढचं काम कधीच चांगलं होणार नाही. त्यामुळे रागात घरी जा सगळे, कितीही जिंकलात तरी. आणि शेवटचं एवढंच सांगतो, माझ्या एका नाटकामध्ये खूप छान वाक्य आहे की नाटक हे सगळ्यांनी मिळून करायचं असतं, पडद्या मागचे, पडद्या पुढचे, पिठातले आणि सिटातले. तर आज सिटातले जे होते त्यांनी मागचे 3 दिवस जी खरी मजा आणली आम्हाला, कधी कधी म्हणजे आम्हाला थिएटरमध्ये डॉल्बी डिजिटल स्पीकर लावल्यासारखे मागणं वाक ऍक्टिंग करा, वाक ऍक्टिंग करायचे. तुमच्याच प्रयोगातले मित्रांना तुम्ही दिलेलं प्रोत्साहनापासून ते उत्स्फूर्तपणे आलेले जे वाहवा होते, यांचं नाटक पाडूच यात अशा विचारात आलेली ही माणसं जेव्हा शांत झाली, त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि हे सगळं घडवून आणलं त्या सगळ्या आयोजकांसाठी त्याहून जोरदार टाळ्याचे. सर म्हणजे मुंबई पुण्यामध्ये कधी कधी अशी तक्रार असते की स्पर्धांना ऑडियन्स नाही, ऑडियन्स कसा असेल, तो सगळा ऑडियन्स इथे येऊन बसलाय. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद सर्व मान्यवरांचे आभार. तरुण पिढी, ॲडव्हान्स पिढी असं म्हटलं जातं, एक प्रगल्भ पिढी आहे म्हटलं जातं. त्याचं उदाहरण आहे तुमचा प्रतिनिधी विराजस कुलकर्णी. तिघही दिग्गज या रंगमंचावरती आहेत. आपण खूप उत्तम परीक्षण केलेलं आहे. आमच्या अटल करंडक आयोजन समितीच्या वतीनं आपले पुन्हा एकदा आभार, खूप खूप धन्यवाद. आपण खाली आसनस्थ व्हायचं आहे ही आपल्या तिघांनाही आमच्या आयोजन समितीच्या वतीनं विनम्र प्रार्थना. आपल्याही हस्ते काही आम्ही प्राइजेस देणार आहोत, सो प्लीज. आणि आता मी रंगमंचावरती श्री आशीर्वादजी मराठे सर, सौ मानसेताई मराठे आणि आदरणीय श्री जयंत पगडे सर यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा वर्ष 11वे. आपण पारितोषिकांची घोषणा करत आहोत, पण तत्पूर्वी मी जसं मगाशी सांगितलं की इथं मी नावं वाचणार आहे. 5वा, 4था, 3रा, 2रा, 1ला उत्तेजनार्थ, प्रथम उत्तेजनार्थ, द्वितीय उत्तेजनार्थ, 3रा, 2रा ही नावं मी फक्त घेतो आहे इथं. या सर्वांना पारितोषिकं खाली दिली जाणार आहेत वेगळ्या स्टेजवरती. इथं फक्त आणि फक्त पहिल्या क्रमांकाचं पारितोषिकच आपण मान्यवरांच्या हस्ते देणार आहोत. या सूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी ही विनम्र प्रार्थना. सुरू करूयात. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना वैयक्तिक पारितोषिक. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना उत्तेजनार्थ 2रं पारितोषिक नाटक ब्रह्मपुरा, श्याम चव्हाण.
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक नाटक देवबाप्पा निखिल मारणे. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना वैयक्तिक पारितोषिक क्रमांक 3 कुक्कुर नाटक सिद्धेश नांदलस्कर. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना द्वितीय क्रमांक नाटक गुड बाय किस साई शिरसेकर. आणि सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना प्रथम क्रमांक नाटक चिनाब से रावी तक आकाश पांचाळ. आकाश पांचाळांनी लवकरात लवकर रंगमंचावरती यावं आणि या मान्यवरांनी आकाशला या ठिकाणी सन्मानित करावं. क्या बात. प्रकाश योजना या वैयक्तिक गटामध्ये दिलं जाणारं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार, खूप खूप धन्यवाद. आपण तिथेच थांबणार आहात. आणखी एक पारितोषिक आपल्याला द्यायचं आहे. सर्वोत्कृष्ट नेपथ्य वैयक्तिक पारितोषिक. सर्वोत्कृष्ट नेपथ्य उत्तेजनार्थ दुसरं पारितोषिक नाटक गुड बाय किस रोहित आणि तिथी. सर्वोत्कृष्ट नेपथ्य उत्तेजनार्थ प्रथम नाटकाचं नाव आहे बॉइल्ड शुद्ध शाकाहारी ऋतुजा बोठे. सर्वोत्कृष्ट नेपथ्य वैयक्तिक पारितोषिक तृतीय क्रमांक नाटक ब्रह्मपुरा यश पवार. सर्वोत्कृष्ट नेपथ्य द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे नाटक कुक्कुर नंद सिद्धेश नांदलस्कर. आणि सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे जी एकांकिका आहे चिनाब से रावी तक देवाशीष आणि राहुल. टाळ्या टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आणखी एका पारितोषिकासाठी तुम्हाला थांबायचं आहे. मी मगाशी म्हटलं तुम्हाला की तुमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. सर्वोत्कृष्ट संगीत वैयक्तिक पारितोषिक देतोय. सर्वोत्कृष्ट संगीत उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक एकांकिकेचं नाव गुड बाय किस रोहन पटेल. सर्वोत्कृष्ट संगीत उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक नाटक माफ करा एकांकिका कुक्कुर अक्षय घांगर. सर्वोत्कृष्ट संगीत तृतीय क्रमांक एकांकिका ब्रह्मपुरा संकल्प झोटे. सर्वोत्कृष्ट संगीत द्वितीय क्रमांक एकांकिका बॉइल्ड शुद्ध शाकाहारी प्रणव घोडे. आणि सर्वोत्कृष्ट संगीत वैयक्तिक प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे एकांकिका वेदना सातारकर गणेश जगताप. गणेश जगताप. क्या बात. तरुणाईचा ओसंडणारा हा ओसंडून वाहणारा हा उत्साह. क्या बात. विजेत्यांचं मनपूर्वक आभार, मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन, कौतुक खूप सारं. या सर प्लीज खूप खूप धन्यवाद. यानंतर या रंगमंचावरती सन्माननीय जयवंत दादा वाडकर आपणाला विनंती करतो आपण या रंगमंचावरती यायचं. त्याचप्रमाणे आमचे ब्रँड अँबॅसेडर ऋतुजा जाधव हिलाही विनंती की कृपया रुचिरा जाधव आपण कृपया रंगमंचावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे विराजस कुलकर्णी आपणाला ही विनंती आपणही रंगमंचावरती यायचं आहे. उत्कृष्ट लेखकाच्या पारितोषिकासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. वैयक्तिक पारितोषिक सर्वोत्कृष्ट लेखक उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक
एकांकिका कलम 375 गंधार गिरीश जोग. सर्वोत्कृष्ट लेखक उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक एकांकिका बॉइल्ड शुद्ध शाकाहारी विनोद रत्ना. सर्वोत्कृष्ट लेखक तृतीय क्रमांकाचं वैयक्तिक पारितोषिक एकांकिका कुक्कुर अजय पाटील. सर्वोत्कृष्ट लेखक द्वितीय क्रमांक एकांकिकेचं नाव गुड बाय किस रागेश जाधव. आणि सर्वोत्कृष्ट लेखकाचं पारितोषिक जात आहे प्रथम क्रमांकाचं क्रॅक्स इन द मिरर दीपक बिरारी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात दीपक बिरारी. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक. आणि आता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पारितोषिकासाठी मी रंगमंचावरती बोलवतोय देवेंद्र सरांना. प्लीज देवेंद्र प्रेम सर आपण रंगमंचावरती. आपण थांबा. आपल्या समवेत या ठिकाणी यावेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक वैयक्तिक पारितोषिक राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा वर्ष 11. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक उत्तेजनार्थ दुसरं पारितोषिक जात आहे एकांकिका बॉइल्ड शुद्ध शाकाहारी विनोद रत्ना. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक बॉडी ऑफ नरेवाडी किरण माने नितेश जाधव. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तृतीय क्रमांक कुक्कुर अजय पाटील. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय क्रमांक ब्रह्मपुरा रोहित रोहन कोतेकर. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा 2025 चिनाब से रावी तक संकेत आणि संदेश. धन्यवाद. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आता तुम्ही पाहिलं असेल की हा रंगमंच कसा समृद्ध होत चाललाय. इथे आता कुणीही रंगमंचाच्या खाली जाणार नाही, कारण आपण सगळे रंगमंचाची शान आहात, शोभा आहात. आम्ही दिग्दर्शनासाठी दिग्दर्शक आहे, लेखकाच्यासाठी लेखक आहे. आणि आता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी या रंगमंचावरती मी सुकन्याताईंना विनंती करतो की आपण कृपया रंगमंचावरती यावं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा वर्ष 11. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उत्तेजनार्थ पारितोषिक गुड बाय किस आस्था टाळे. सुकन्याताईंना थोडासा त्रास दिला, क्षमा असावी. कारण हे सगळे आमचे परीक्षक इतके प्रभावित झाले की उत्तेजनार्थ प्रत्येक गटात 2 असतात. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या गटात आम्ही 4 काढलेले आहेत उत्तेजनार्थ. आणि खरोखर कौतुकाची बाब आहे, तुमचं प्रेम आहे सर्व कलावंतांवरती, आमच्या सर्व विद्यार्थ्यांवरती. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उत्तेजनार्थ 4थं पारितोषिक नाटक देव बाप्पा समृद्धी भोसले. टाळ्या वाजल्या पाहिजेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उत्तेजनार्थ 3य पारितोषिक क्रॅक इन द मिरर कृतिका मोरे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उत्तेजनार्थ 2रं पारितोषिक गुड बाय किस आस्था टाळे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक एकांकिका पाटी प्रतीक्षा देवकाते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 3य क्रमांक
अविद्येया श्रावणी ओव्हाळ. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय क्रमांक पुन्हा एकदा पाटी विजय गुंडव. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम क्रमांकाचं या वर्षीचं पारितोषिक जात आहे बॉइल्ड ऋतुजा बोठे. ऋतुजा बोठे. बॉइल्ड शुद्ध शाकाहारी या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम क्रमांक ऋतुजा बोठे. ऋतुजा बोठेच्या वतीनं आपण या ठिकाणी तिचा पारितोषिक स्वीकारत आहात. आपलं खूप खूप अभिनंदन. आणि आता सर्वोत्कृष्ट अभिनेता. आम्ही का अभिनेत्यासाठी त्यांना बोलवतो, कारण माणूस 100% खरा आहे आणि आमचा तो स्टार आहे. आमच्यासाठी ते सुपरस्टार आहेत. आमचे परेश दादा, कृपया आपण रंगमंचावरती यायचं आहे. परेश दादा, त्याचप्रमाणे कल्पनाताई कोठारी आणि जयवंत पगडे सर, आपणही या रंगमंचावरती यावं सर्वोत्कृष्ट अभिनेता पारितोषिक देण्यासाठी. इथे देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यामध्ये 4 उत्तेजनार्थ काढलेले आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता उत्तेजनार्थ 4थं पारितोषिक एकांकिका सर्पसत्र रितेश आफरे. उत्तेजनार्थ 3रं पारितोषिक एकांकिका वाय नॉट सौमित्र कागळकर. सर्वोत्कृष्ट अभिनेता उत्तेजनार्थ 2य पारितोषिक एकांकिका जुगाड लक्ष्मी दिव्येश इंदुलकर. सर्वोत्कृष्ट अभिनेता उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक वेदना सातारकर परीन मोरे. सर्वोत्कृष्ट अभिनेता 3य क्रमांक गुड बाय किस अनिल आव्हाड. सर्वोत्कृष्ट अभिनेता 2य क्रमांक क्रॅक्स इन द मिरर महेश कापरेकर. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे पाटिया एकांकिकेसाठी औदुंबर मोहम्मद. धन्यवाद. आणि आता विशेष पारितोषिक सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पसायदान या एकांकिकासाठी वज्रेश्वरी यायचं रंगमंचावरती. सर्वोत्कृष्ट बाल कलाकार कल्पनाताईंना विनंती करतो की आपण वज्रेश्वरीचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे, तिचा सन्मान करायचा आहे, पारितोषिक द्यायचं आहे. सर्वोत्कृष्ट वेशभूषा मंडळी, स्वर्गीय किशोर जोशी हे आमच्या पनवेलमधील एक उत्तम असे वेशभूषाकार होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा पुरस्कार नेहमी या ठिकाणी देतो. या ब्रह्मपुरा लवकर.
जयवंत वाडकर सरांना विनंती, पुढचा पुरस्कार आपल्या हस्ते द्यायचा आहे. सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार बॉइल्ड शुद्ध शाकाहारी या नाटकाकरता विनोद चंदनशिव. विनोद चंदनशिव. जर नावं घेतली तर जर पटापट येत चला. जर कोणी उपस्थित नसेल तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या टीम पैकी कोणी आलं तरी चालेल. पुढील पुरस्कार रुचिराला विनंती, सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका जुगाड लक्ष्मी गुरु नानक खालसा कॉलेज. रोख रक्कम 15,000 रुपये, मानचिन्ह. जुगाड लक्ष्मी गुरु नानक खालसा कॉलेजचं कोणी आहे इथं? कृपया नाव घेतल्यानंतर त्वरित या. धन्यवाद. उत्तेजनार्थ दुसरं पारितोषिक जात आहे 10,000 रुपयांचं. बॉइल्ड शुद्ध शाकाहारी कला दर्पण पुणे. बॉइल्ड शुद्ध शाकाहारी या एकांकिकेकरता कला दर्पण पुणे. कला दर्शन आहे कोणी? आणि उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकासाठी 10,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह कुक्कुर या एकांकिकेसाठी सतीश प्रधान ज्ञान साधना ठाणे. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक कुक्कुर एकांकिका 10,000 रुपयांचं रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह. प्रत्येकाच्या एनव्हलप मध्ये त्या रकमेचं उल्लेख असलेली चिठ्ठी तुम्हाला असेल. ती चिठ्ठी खाली घेऊन जायची आहे काउंटरला. तिथे तुम्हाला रोख रक्कम देण्याची व्यवस्था केलेली आहे. याची सर्वांनी कृपया नोंद घ्यायची आहे. सर्वोत्कृष्ट नाटक चतुर्थ क्रमांक, रोख रक्कम 25,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह एकांकिका ब्रह्मपुरा MD कॉलेज. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. तृतीय क्रमांक, हे इथं लिहिलं नाही का रे? काय लिहिलं इथं? ब्लँक ठेवली जागा. रुपये 50,000 रोखचं पारितोषिक. तृतीय क्रमांक, क्रॅक्स इन द मिरर कलाश थिएटर. सुकन्याताईंना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण यांचं सर्वच मान्यवरांनी खूप खूप अभिनंदन.
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगुकाना ठाकूर महाविद्यालय न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेलं राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा 2011 स्पेशल मीडिया प्रायोजक TRP मीडिया, मुख्य प्रायोजक TIPL आणि सहप्रायोजक नील ग्रुप. जोरदार टाळ्यांचं या सर्वांचं आपण कौतुक करूयात, धन्यवाद देऊयात. आणि जे मीडिया पार्टनर जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वितरित करण्यासाठी सन्माननीय आदरणीय सतीशजी पुळेकर सरांना मी विनंती करतो, आपण रंगमंचावरती यायचं आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, टाळ्या वाजल्या पाहिजे सरांच्या स्वागतासाठी. सर्वोत्कृष्ट नाटक एकांकिका दुसरा क्रमांक, रोख रुपये 75,000 आणि मानचिन्ह. काय म्हणतंय का कोणी तिथून दुसऱ्या क्रमांकासाठी? काही नाही ना, फक्त श्वासांचा आवाज येतो इथपर्यंत. दुसरा क्रमांक 75,000 रुपयांचं पारितोषिक. द्वितीय क्रमांक क्राऊड नाट्य संस्था चिनाब से रावी तक. खूप 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 अभिनंदन. आणि आता वर्ष 11व अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं सर्वोत्कृष्ट नाटकाचं रुपये 1 लाखाचं पारितोषिक जात आहे. बघूयात आपण आता काय. ब्लँक झालो मी पण. आणि आता आपल्या समोर येतोय सर्वोत्कृष्ट नाटकाचा अटल करंडक. जोरदार टाळ्या. जगण्याला रंग दे की, गाण्याला सूर दे की, सार आबादान दे जी देवा. नात्यांना वीण दे की, शब्दांना अर्थ दे की, पाखरांना वाट दे जी देवा. एकदम कडक नाट्य संस्था पाटील. नवतेज उमलू दे मनावरी, चैतन्य बहरू दे साऱ्यांच्या. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. अभिमान नवतेज उमलू दे मनावरी, चैतन्य बहरू दे साऱ्यांच्या मनावरी. रंगमंच आमचा, कलाविष्कार तुमचा. रंगमंच आमचा, कलाविष्कार तुमचा. एक कला गुणांची नाळ जोडते रंगभूमी ही माता. नवरसांची सांगड जुळते अशी रुपेरी गाथा.
सर्वांनी मिळून या महोत्सवाला एकांकिका महोत्सवाला खूप यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद, आभार. आम्ही कृतज्ञ आहोत आपण सर्वांचे. पुन्हा भेटूयात वर्ष 12वे याच ठिकाणी याच रंगमंचावरती. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा.